श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वतः स्वामी म्हणतात भरोसा आणि आशीर्वाद कधीही दिसत नाहीत. भरोसा आणि आशीर्वाद कधीही दिसत नाहीत, परंतु अशक्य गोष्टीलाही ते शक्य करतात. माणसाचे कर्म, माणसाचे कृत्य हे त्यांचे आयुष्य घडवतात. तर उगाची भीतोची भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. या कलियुगामध्ये, या मतलबी दुनियेमध्ये, या माणसांमध्ये तुला वारंवार कष्ट करावे लागतील. तुला वारंवार संकटांच्या सामोरे जावे लागेल. तुला वारंवार दुःखांच्या सामोरे उभे राहावे लागेल. आणि नक्कीच वाईट वेळेमध्ये जर तू स्वतःचे मन बळकट ठेवलेस, वाईट काळामध्ये जर तू स्वतःच्या पायावरती खंबीरपणे उभा राहिलास, तर नक्की स्वतः स्वामी तुझी साथ कधीच सोडणार नाहीत. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, प्रत्येक स्वामी भक्तामध्ये ती ताकद आहे. जे रोज स्वामींचे नाव घेतात त्या प्रत्येक स्वामी भक्तामध्ये ती ताकद आहे, जे की आपले आयुष्य पूर्णतः बदलू शकतात. आज तुझ्या आयुष्यामध्ये बरेच दुःख असतील, आज तुझ्या आयुष्यामध्ये बरेच संकट असतील, आज बऱ्याच गोष्टी तुला सारखे सतावत असतील, तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वामींचा भक्त आहे, स्वामींची भक्ती करत आहेस आणि स्वामींची भक्ती ही स्वामींच्या शिकवणांमध्ये लपलेली आहे. स्वामींची भक्ती ही स्वामींच्या गोष्टींमध्ये लपलेली आहे. म्हणून शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ, कारण की याच गोष्टी तुला भाग्यशाली ठरवतील, याच गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील. आणि नक्कीच इतर महत्त्वाचे मुद्दे, इतर महत्त्वाचे टप्पे सुद्धा तुला समजणार आहेत. आज बऱ्याच दिवसांनी आपले हे स्वामींचे विचार येत आहेत. ते स्वामींचे विचार, स्वामींचे शब्द तुझे आयुष्य पूर्णतः बदलण्याची ताकद ठेवते. तर नक्कीच एकदा शेवटपर्यंत ऐकून बघ. आणि नक्कीच आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलवरती लवकरात लवकर या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा. आणि नक्कीच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचे हे स्वामींचे विचार पाठवून, आजचे हे स्वामींचे शब्द पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, माणसाच्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी अशा असतात ज्या माणसाला माज देतात. बऱ्याच गोष्टी अशा असतात जेणेकरून माणसाला बराच माज येतो. पण बऱ्याच शिकवणी अशा माणसाला मिळतात, बरेच दुःख असे माणसाला मिळतात जेणेकरून माणसाच्या आयुष्यामध्ये त्याला त्याच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीची किंमत कळावी. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वामींचे विचार हे तुझे पूर्णतः आयुष्य बदलतील. फक्त त्यापूर्वी स्वामींच्या मुद्द्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा लपलेला आहे. तो मुद्दा म्हणजे सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही. आज आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी अशा घडतात ज्या गोष्टी आपल्याला बऱ्याच दुखापत देतात, बऱ्याच गोष्टीमध्ये आपल्याला दुःख मिळतात. फक्त या कलियुगामध्ये जगण्याचा एकमेव मार्ग तुला सांगणार आहे. तुला नक्कीच सांगतो, आज आपण काबाड कष्ट करतो, आज आपण बरेच कष्ट करतो, आज आपण आपले आयुष्य पुढे ढकलतो. पण आज नक्कीच तुला एवढे सांगेन की तुझे कर्म तुझे भविष्य ठरवणार आहे, तुझे कृत्य तुझे भविष्य ठरवणार आहेस. माणूस आहेस तर माणूस की बाळग, कारण की या कलियुगामध्ये धनदौलत पैसा मोजला जाणार नाही. या कलियुगामध्ये तुझे कर्म आणि तुझे कृत्य बघितले जातात. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आज जेवढं काही आपल्या आयुष्यात आहे त्याच्या काही पटीने आज भरपूर लोकांकडे आहे, तर त्याच्या बऱ्याच पटीने खाली बरीच लोक आहेत. आज बऱ्याच लोकांची वेळ परिस्थिती एवढी खराब आहे की त्या लोकांना एका वेळच्या जेवण्यासाठी सुद्धा लोकांसमोर हात पसरावं लागतं. आज बरीच लोक अशी आहेत, बारीच अशी छोटी चिमुकली पोरं आहेत ज्यांची वेळ परिस्थिती एवढी खराब आहे की आज त्यांच्या पुढे पाठी कोणी नाही. काही लोक अपंग आहेत, काही लोक आंधळे आहेत, काही लोकांना चालता फिरता येत नाही, ज्यांची वेळ परिस्थिती खराब आहे, ज्यांना काहीच करता येत नाही. आज बरीच लोक आपल्याला अशी आढळतात, मोठ्या शहर ठिकाणी, छोट्या गाव ठिकाणी, आदिवासी वाड्या ठिकाणी, अशा बऱ्याच ठिकाणी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेले ते दृश्य आहेत, स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेली ती घटना आहे. अंगावरती काटा येतो, हृदयाचे ठोके चुकतात, मनापासून वाईट वाटतं की आज त्या लोकांचा कोणी नाही. आज त्या लोकांना मदत करण्यासाठी पुढे सुद्धा कोणी येत नाही. आज त्या लोकांना मदत करण्यासाठी पुढे सुद्धा कोणी जात नाही, कारण की आज प्रत्येक माणूस आपल्या कामामध्ये व्यस्त झालेला आहे. आज प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यामध्ये व्यस्त झालेला आहे. पण तुला नक्कीच एवढं सांगेन की माणुसकीचा धर्म पाळ, माणुसकीचा धर्म नक्कीच पाळ, कारण की या कलियुगामध्ये तुझे कर्म मोजले जातात. सध्याच्या वाईट वेळेमध्ये त्या
लोकांबद्दल कोणी विचार सुद्धा करत नाही, पण त्यातल्या त्यात आम्हाला काही लोकांनी या गोष्टीला मदत सुद्धा केली. ते म्हणजे आम्हाला नंदकुमार सर, त्यानंतर डॉक्टर केकरे, कौशल्या परदेशी आणि त्यानंतर प्रशांत पाटील या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली. या गोष्टीला मदत पाठवून सर्वप्रथम लाख मोलाचे काम केले. आणि ज्या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केलेली आहे, या गोष्टीला मदत पाठवलेली आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख संकट येणार नाही असे निवेदन, अशी इच्छा मी स्वतः स्वामींसमोर ठेवेन. आणि स्वतः स्वामी सुद्धा या गोष्टी ऐकतील, स्वतः स्वामी सुद्धा या गोष्टी ऐकतील. कारण की सध्याच्या वेळेमध्ये त्या लोकांचा विचार सुद्धा कोणी करत नाही. त्यातल्या त्यात या लोकांनी त्यांना मदत करण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी नसतील, पण आज आपल्या आयुष्यामध्ये अशी वेळ सुद्धा नाही की आपल्याला लोकांसमोर हात पसरावं लागेल. फुल ना फुलाची पाकळी, जर आज प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यामध्ये थोडी थोडी मदत त्या लोकांना केला तर आज त्या लोकांचे आयुष्य बदलेल. आपल्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद असेल तर त्या आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आनंद येणार, ते पुण्य आपलेच वाढणार. तर हा महत्त्वाचा मुद्दा तुला सांगितला, तर हा महत्त्वाचा टप्पा तुला सांगितला. पण या महत्त्वाच्या मुद्द्याला, या महत्त्वाच्या टप्प्याला मदत कशी करावी, या महत्त्वाच्या मुद्द्याला मदत कशी करावी, तर त्यासाठी खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती, तुमच्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता. आणि हीच एक शेवटची विनंती तुमच्या समोर असेल, हीच एक शेवटची विनंती तुमच्या समोर असेल. कारण की आज बऱ्याच गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडतात, आज बरेच असे दुःख संकट आपल्या आयुष्यामध्ये येतात. ते दुःख संकट आपल्याला मोठे वाटतात, पण आज बऱ्याच लोकांची वेळ परिस्थिती अशी आहे की जे पाहून सुद्धा अंगावरती काटा येईल. आज आपलं धर्म आहे की आपल्याला त्या लोकांना मदत केली पाहिजे. आज प्रत्येक माणूस एकत्र यायला पाहिजे. तर शेवटची विनंती हीच असेल की खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुमच्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता. तर महत्त्वाचा मुद्दा तू ऐकलास, महत्त्वाचा टप्पा तू ऐकलास, या क्षणापर्यंत ऐकत आहेस. नक्कीच यापुढे सुद्धा चुकूनही दुर्लक्ष करू नकोस, कारण की याच गोष्टी तुला भाग्यशाली ठरवतील. कारण की नक्कीच स्वतः स्वामी म्हणतात खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवून मिळते, आपल्या परमेश्वरावरती विश्वास ठेवून मिळते. स्वामींवरती विश्वास ठेव, स्वामींच्या शब्दांवरती विश्वास ठेव. स्वामींचे शब्द तुला कधीच रडू देणार नाहीत, स्वामींचे शब्द कधीच तुला एकटा पडू देणार नाहीत. कारण की स्वामींच्या विचाराने प्रत्येक माणसाला भाग्यशाली आणि भाग्यवंत ठरवलंच आहे. आणि नक्कीच स्वामींचे शब्द तुला कायम यशस्वी ठरवतील. तू फक्त स्वामींचे विचार हे दुर्लक्ष करू नकोस. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या आयुष्यामध्ये कितीही चांगले कर्म केलेस, कितीही चांगले कर्म केलेस तरी नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये आनंद हे येणारच येणार. कितीही कमी कर्म केलेस, तुझ्याकडून होईल तेवढे चांगले पुण्याचे काम केलेस तरीही तुझ्या आयुष्यामध्ये आनंद येणारच येणार. तुझ्याकडून ते चांगले कर्म होत नसतील, तुझ्या परिस्थितीमुळे आज तुला कोणाला मदत करता येत नसेल, तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, त्या लोकांना मदत करण्याची मानसिकता सुद्धा तू तुझ्या मनामध्ये ठेवत असशील ना, तरी सुद्धा तुला भाग्यशाली ठरण्यापासून कोणीच वाचवू शकणार नाही. स्वतः स्वामी म्हणतात माणसाची मानसिकता हे त्यांचे आयुष्य घडवते. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एखाद्या माणसाच्या समोर एक दुःखद गोष्ट ठेवलेली आहे, एक दुःखी गोष्ट ठेवलेली आहे आणि दोन माणसं तिथे उभे आहेत. एक सकारात्मक मार्गाने त्या गोष्टीबद्दल विचार करतोय, एक नकारात्मक मार्गाने त्या गोष्टीबद्दल विचार करतोय. सकारात्मक मार्गावरून जो विचार करतोय त्याच्या आयुष्यामध्ये त्याला असंच वाटणार की कोणतीही गोष्ट असू दे, त्या गोष्टीतून कोणती ना कोणती तरी चांगली गोष्ट ही घडणारच घडणार. आणि जो वाईट मार्गाने नकारात्मक विचाराने विचार करतो त्याला चांगली गोष्ट सुद्धा वाईट वाटते, त्यांना चांगली गोष्ट सुद्धा वाईट वाटते. स्वामींचे विचार, स्वामींचे शब्द एवढेच नव्हे, आतापर्यंत ऐकत आहेस, पण यापुढील स्वामींचे विचार हे तुला भाग्यशाली ठरवतील. यापुढील स्वामींचे संदेश हे तुला भाग्यवंत ठरवतील. आणि नक्कीच वारंवार ऐकलेल्या गोष्टी आपल्याला त्या गोष्टीची सवय लावून देतात. तू रोज स्वामींचे विचार का ऐकतोस, तू रोज स्वामींसाठी वेळ काढतोस, तर आज सुद्धा स्वामींसाठी नक्कीच थोडासा वेळ काढ. कारण की स्वतः स्वामी म्हणतात की कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतीही विष मारू शकत नाही. तुझ्या चांगल्या कर्मांना, तुझ्या चांगल्या कृत्यांना कधीच कोणता अडथळा
अडथळा येऊन त्या गोष्टी अडकू शकत नाहीत आणि नक्कीच कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाहीत. तू नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी चुकीचा घडलेला आहेस, त्या गोष्टीची शिक्षा तुला मिळणार. दुसरी संधी सुद्धा मिळणार, पण त्या गोष्टीची शिक्षा सुद्धा मिळणार. माणसाचे आयुष्य अनुभवावरती अवलंबून आहेत आणि ते सर्व अनुभव तुला आज ऐकायला मिळणार आहेत. ते सर्व अनुभव तू आज अनुभवणार आहेस. म्हणून शेवटपर्यंत नक्की ऐकून बघ. नक्कीच ऐकून बघ. जेव्हा एखाद्या माणसाने स्वतःला एकटं पाहिलेलं आहे, एकटं पडताना पाहिलेलं आहे, एकटं रडताना पाहिलेलं आहे, एकटं चालताना, एकटं कष्ट करताना पाहिलेलं आहे, तो व्यक्ती कायम आयुष्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, कारण की तोच खरा माणूस असतो जो वाईट वेळेमध्ये स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवतो, स्वतःच्या जिद्दीवरती विश्वास ठेवतो, स्वतःच्या चिकाटीवरती विश्वास ठेवतो. तोच म्हणजे स्वतःवरती विश्वास ठेवतो. जो व्यक्ती स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवतो तो आयुष्यामध्ये कधीच हारत नाही. आणि परमेश्वरांनी सर्वप्रथमच सांगितलेलं आहे, जेवढा विश्वास भक्ता तू माझ्यावरती करतोस, जेवढा विश्वास तू माझ्यावरती करतोस, तेवढा विश्वास स्वतःवरती कर, स्वतःच्या मनावरती कर, स्वतःच्या मेहनतीवरती कर. बघ, जीवनामध्ये प्रत्येक सुख तुझ्याकडे येईल. आणि नक्कीच आज तुझ्या आयुष्यामध्ये अडथळे असतील, आज तुझ्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी कोणत्या प्रकारचे दुःख असतील, तर नक्कीच ते दुःख सुद्धा दूर होणार. कारण की कोणती ना कोणती तरी गोष्ट घडत असते, त्याच्या पाठी कोणतं ना कोणतं तरी मोठं कारण लपलेलं असतं. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. जेव्हा तू आयुष्यामध्ये स्वतःला एकटं पाशील, तेव्हा फक्त एकच विचार कर, आज मला संधी मिळालेली आहे या जीवनामध्ये पुढे जाण्याची, या आयुष्यामध्ये पुढे जाण्याची, आणि नक्कीच त्या गोष्टीमध्ये तू भाग्यवंत ठरशील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की जेव्हा एकटं माणूस वरती आलेला आहे, तेव्हा तो पूर्णपणे यशस्वी ठरलेला आहे. आज आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी घडतात. आज जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये खूप प्रश्न आहेत, खूप काही असं आहे ज्या गोष्टींमुळे आपल्याला रडायला येतो. आपण कुठे ना कुठेतरी हारलेलो असतो, आपण कुठे ना कुठेतरी कुटुंबामध्ये हारलेलो असतो, आपण प्रेमामध्ये हारलेलो असतो, त्यानंतर आपण आपल्या आयुष्यामध्ये हारलेलो असतो, त्यानंतर आपण आपल्या कामकाजामध्ये हारलेलो असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. मानवी आयुष्य आहे, मानवी जीवनामध्ये अशी कोणतीच गोष्ट, असा कोणताच व्यक्ती नाही ज्याला आयुष्यातील प्रत्येक सुख मिळालेले आहे. फक्त प्रत्येक सुख मिळवण्याचा अनुभव नक्की मिळतो आणि तोच अनुभव या जीवनाला यशस्वी ठरवतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. मानवी जीवनात आहेस, या मानवी जीवनामध्ये अनुभव खूप महत्त्वाचा आहे. आणि आज तुझ्या आयुष्यामध्ये जे काही घडत आहे ते सर्व काही तुला स्वामींकडून दिलेला अनुभव आहे. काही वेळासाठीच तुझ्या आयुष्यामध्ये दुःख असणार आहे, काही वेळासाठीच तुझ्या आयुष्यामध्ये कठीण वेळ असणार आहे. आणि जर आज तुझ्या आयुष्यामध्ये चांगली वेळ आली असेल ना, बऱ्यापैकी मागच्या काळापेक्षा आता तुझ्या आयुष्यामध्ये चांगली वेळ आली असेल ना, तर फक्त त्याची किंमत ठेव. कारण की परमेश्वराने अगदी वरती गेलेला माजलेला माणूस त्याला खाली पाडण्यात वेळ केला नाही, आणि जो खालचा माणूस आहे, कष्ट करतोय, मेहनत करतोय, त्याला वरती आणण्यास झटक्यात वेळ लावला नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. माणसाचा सर्वात मोठा दुश्मन म्हणजे राग, आणि माणसाचा अगदी मोठा दुश्मन म्हणजे माज, आणि त्यानंतर स्वार्थ. या तीन गोष्टी कायम लक्षात ठेव. जेव्हा तू स्वार्थी होशील, तेव्हा तुला जीवनामध्ये कठीण वेळ येईल. जेव्हा तू माजशील, तेव्हा तू खाली पडशील. जेव्हा तुला राग येईल, तेव्हा तुझेच नुकसान होईल. या गोष्टी नेहमी लक्षात ठेव. म्हणून जीवनामध्ये फक्त शांत राहून फक्त विचार करावा माणसाने. आज तुझ्या आयुष्यामध्ये कठीण वेळ आहे ना, तर तू फक्त विचार कर, ती कठीण वेळ का आली, कशी आली, कोणत्या कारणामुळे आली, आणि मग त्याच्यावरती हळूहळू विचार करत जा. स्वतःसाठी टाइम काढ, हळूहळू विचार करत जा की यासाठी मला काय करावं लागेल की मी या गोष्टीतून बाहेर निघेल. फक्तच परमेश्वराकडे जाऊन तुम्ही म्हणालात की मला या गोष्टीतून बाहेर काढ, पण त्या गोष्टीसाठी जर तुम्ही प्रयत्नच केला नाहीत तर ती गोष्ट सुद्धा कुठे ना कुठेतरी अशक्य वाटते. कारण की परमेश्वराला सुद्धा वाटतं की प्रत्येक माणूस हा स्वतःच्या जिद्दीवरती राहावा, प्रत्येक माणूस हा स्वतःच्या मनावरती राहावा. नक्कीच स्वतःवरती विश्वास ठेवा. कारण की जेव्हा पण मोठे संकट येईल ना, तेव्हा स्वामी तुझ्या पाठीचे असतील, पण कुठे ना कुठेतरी तुला स्वतःहून स्वतःचं काही ना काहीतरी करावं लागेल. कारण की रिकाम टेकड्या माणसांना इथे कोणत्याही प्रकारचे सुख मिळत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये वाईट वेळ आलेली आहे, तेव्हा स्वामींनी मदत केलेली आहे. स्वामी सुद्धा म्हणतात तू प्रयत्न करत राहा, यश तुझ्या पाठी धावत येईल. नक्कीच यश तुझ्या पाठी धावत येईल, फक्त तू प्रयत्न करत राहा. स्वामींचे विचार अनमोल आहेत, स्वामींच्या गोष्टी अनमोल आहेत, स्वामींचे प्रत्येक शब्द हे
भरपूर अनमोल आहेत आणि त्याच गोष्टी तुम्हाला भाग्यवंत ठरवतील. म्हणून नेहमी या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट ही सोपी नाहीये किंवा प्रत्येक गोष्ट ही तुझ्यासाठी कठीण सुद्धा नाहीये. जेव्हा जेव्हा स्वतःवरचा आत्मविश्वास वाढवशील तेव्हा तेव्हा स्वतःमध्ये प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्याची ताकद वाढेल, प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्याची तुझ्यामध्ये जिद्द वाढेल. आणि फक्त तू तुझा आत्मविश्वास वाढव. जेवढा विश्वास स्वामींवर ठेवतोस तेवढा विश्वास स्वतःवरती ठेव. बघ, प्रत्येक गोष्ट ही तुझ्याकडून घडून येईल किंवा प्रत्येक गोष्ट तू स्वतः करशील. माणूस प्रत्येक वेळी का चुकतो? कारण की तो इतरांचा ऐकतो, कारण की तो वाईट गोष्टी बघत असतो, वाईट गोष्टी ऐकत असतो. तर त्या गोष्टींना फक्त एकच मार्ग आहे, स्वामींचे चांगले शब्द, स्वामींचे चांगले विचार, स्वामींच्या त्या गोष्टी ज्या गोष्टी कायम माणसाला भाग्यवंत ठरवतात. आणि त्याच गोष्टी तू आता ऐकणार आहेस, तेच विचार, त्याच महत्वाचे मुद्दे तू आता ऐकणार आहेस आणि तेच महत्वाचे मुद्दे तुझ्या डोक्यामध्ये चांगले विचार आणतील, तुझ्याकडून चांगले कर्म घडवतील. खरं तर तुला एवढे सांगतो, स्वामींची भक्ती फक्त स्वामींचे नाव घेण्यात नाहीये, तर स्वामींची भक्ती स्वामींचे विचार आपल्या आचरणात आणण्यात आहे. स्वामींची भक्ती स्वामींचे विचार आपल्या कृत्यात आणण्याबद्दल आहे. तर नक्कीच स्वामींची प्रत्येक गोष्ट ही तुझ्या आचरणात तू आणलीस तर नक्कीच तुझे आयुष्य पूर्णतः बदलून जाईल. प्रत्येक गोष्ट ही स्वामींची शक्य ठरते, प्रत्येक गोष्ट ही स्वामींची सत्य सुद्धा ठरते, प्रत्येक गोष्ट ही स्वामींची अनुभव सुद्धा देते. प्रत्येक गोष्टीचा अनुभव, प्रत्येक गोष्टीचा मार्ग तुला मिळणार आहे, प्रत्येक मुद्दे तुला समजून जाणार आहेत. फक्त आजचा हा स्वामींचा संदेश एकदा शेवटपर्यंत ऐकून बघ. आता महत्वाच्या गोष्टी तुला सांगणार आहे. या जीवनामध्ये वारंवार प्रयत्न करत राहा. जेव्हा तू वारंवार प्रयत्न करशील तेव्हा तुला यश हे लाभणार. आणि नक्कीच स्वामी एवढे सांगतात की आज जर आपल्यामध्ये कोणी दुसरा आनंदी असेल, आज आपण आपल्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी कष्ट करतोय, आपण आपल्या आयुष्यामध्ये रडतोय, आपण आपल्या आयुष्यामध्ये झगडतोय, आपण आपल्या आयुष्यामध्ये वारंवार प्रयत्न केले तरी सुद्धा यश प्राप्त होत नाहीये, तरी पण त्या जीवनामध्ये, या आयुष्यामध्ये जर आपण सारखे प्रयत्न करत असू तर आपल्याला यश प्राप्त होते. पण आणखीन एक महत्वाचा मुद्दा, जर आपल्या आयुष्यामध्ये दुःख असून जर आपल्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये सुख असतील, आपल्यामुळे जर कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद असतील, तर आपल्या आयुष्यामधील दुःख हे फार कमी कालावधीसाठी असतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आज जर तुझा कोणी दुश्मन आहे, आज जर तुझ्याबद्दल कोणी वाईट विचार करणारा असेल, तुझ्या जवळचा व्यक्ती किंवा तुझ्या लांबचा व्यक्ती, कोणीही असू दे, जर तुझा वाईट विचार करत असेल, तू चुकूनही त्याचा वाईट विचार करू नकोस. कारण की स्वामींनी सर्वप्रथम सांगितलेलं आहे, जो खरा स्वामींचा भक्त आहे तो त्याच्या आयुष्यामध्ये कधी कोणाचं वाईट विचार करत नाही. कारण की जेव्हा माणूस वाईट विचार करतो तेव्हा त्याची पूर्णतः वागणूक बदलून जाते, तेव्हा त्याची पूर्णतः प्रकृती बदलून जाते. कारण की एखादा माणूस जेव्हा दुसऱ्याच्या वाईटावर टपलेला असतो तेव्हाच तो माणूस आपल्या आयुष्यामध्ये खचून जातो, तेव्हाच तो माणूस आपल्या आयुष्यामध्ये हारून जातो. प्रत्येक मुद्दा हा तुझ्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. फक्त तू त्या गोष्टी समजून घे, फक्त तू त्या गोष्टी शिकून घे, तू त्या गोष्टी समजून घे आणि नक्कीच तुझ्या वागणुकीमध्ये उतरव. कारण की जेव्हा स्वामींनी स्वतःचे शब्द सांगितलेले आहेत तेव्हा प्रत्येक माणूस हा या जीवनामध्ये भाग्यवंत ठरलेला आहे. तर आता महत्वाचा मुद्दा तुला सांगतच होतो की नक्कीच तुझ्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद असू दे, आज तुझ्याबद्दल कोणी वाईट विचार करणारा असेल, आज तुझ्याबद्दल कोणी वाईट कृत्य करणारा असेल, तर तू सुद्धा त्याचे चांगले विचार कर. तू फक्त एवढेच मनातल्या मनात विचार कर की वरून सर्व काही परमेश्वर बघत आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तू कितीही खोटेपणा दाखव लोकांसमोर किंवा कोणत्याही व्यक्तीने कितीही खोटेपणा दाखवू दे, आपला खरा रंग नको दाखवू दे, पण त्यांनी जे वाईट गोष्टी केलेल्या आहेत ते कोणाला त्यांनी दाखवू नको दे. फक्त नक्कीच परमेश्वर वरून सर्व काही बघत आहे. प्रत्येकाला त्याच्या प्रत्येक चुकीची शिक्षा ही मिळते, प्रत्येकाला त्याच्या प्रत्येक वाईट कर्माची शिक्षा मिळते आणि प्रत्येकाला शिक्षा मिळणारच. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट ही शक्य ठरेल. तू जर विचार करतोयस की आज मी सगळ्यांचं चांगलं करते पण माझ्यासोबत चांगलं का होत नाही, आणि एखादा व्यक्ती आज लोकांचं वाईट करून सुद्धा आज त्याच्या जीवनामध्ये सर्व काही चांगलं होतोय, परमेश्वर सर्व काही बघतोय. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. प्रत्येकाला त्याची कर्माची फळं मिळतात. आज जो वाईट करतोय ना, येणाऱ्या वेळेमध्ये त्याच्या सोबत सुद्धा वाईट होणार. पण आज जर तू चांगलं करतोयस तरी सुद्धा तुझ्या सोबत वाईट होतोय, तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यात जी चांगली वेळ येईल ती चांगली वेळ तुझ्या आयुष्यातून कधी निघून जाणार नाही, याची गॅरंटी मी तुला देतो. कारण की माणसाने सर्व काही आपल्या वागणुकीवरती गमावलेलं आहे. आज दुसऱ्यांचं वाईट करून आज लोक मोठा झालेला आहे, पण त्याची बर्बादी अशी होते
की त्याचे नाव सुद्धा राहत नाही व त्याचे अस्तित्व सुद्धा राहत नाही। या महत्वाच्या मुद्द्यांबद्दल तू विचार कर, नेहमी विचार कर, चांगले विचार कर, चांगली प्रकृती घडव, चांगली वागणूक घडव। कारण की जेव्हा जेव्हा माणसं परमेश्वराने चांगल्या व्यक्तीला पाहिलेले आहे त्याच्या आयुष्यात परीक्षा म्हणून दुःख देतातच देतात, त्याच्या आयुष्यामध्ये संकट म्हणून दुःख देतातच देतात, पण तेच दुःख तेच संकट माणसाला मजबूत बनवतात। तर या विचार ऐका, या विचारांमध्ये किती मोठी शिकवण लपलेली आहे त्या गोष्टी समजून घ्या आणि त्याच मोठ्या शिकवणी तुला येणाऱ्या 10 ते 15 मिनिटाच्या आत समजणार आहे। चुकूनही आजचा हा स्वामींचा संदेश दुर्लक्ष करू नकोस, शेवटपर्यंत नक्कीच ऐक। त्याच्या दिवसात तुझ्या आयुष्यामध्ये कधी दुःख येतील हे सुद्धा सांगता येत नाही, म्हणून वेळेची किंमत करायला शिक। मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाची बाब, अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे वेळ। वेळ ही माणसाला सर्व काही शिकवून जाते, कारण की चांगल्यात चांगले वरती गेलेले माणूस झटक्यात खाली पडलेत आणि जमिनीवरचा माणूस झटक्यात वरती गेलेला आहे। हे सर्व परमेश्वराचे चमत्कार आहेत आणि तोच चमत्कार तुला सुद्धा जाणवायला मिळेल, तोच चमत्कार तुला तुझ्या आयुष्यामध्ये अनुभवायला मिळेल आणि त्याच चमत्कारामुळे आज आयुष्यामध्ये तू पुढे जाण्याचा तुला मार्ग निघेल। फक्त एवढे लक्षात ठेव, आज तुझ्या आयुष्यामध्ये काही नाही आहे ना, तर सातत्याने ज्या मार्गावरती चालत आहेस पहिले त्या मार्गाचा विचार कर, हा मार्ग योग्य आहे का, या मार्गामध्ये मला यश मिळेल का, आणि सातत्याने मेहनत करत राहा, सातत्याने प्रयत्न करत राहा। तुझ्या मेहनतीला, तुझ्या प्रयत्नाला कधीच अपयश मिळणार नाही, कारण की परमेश्वराने कधीच कोणाला इथून अपयशी पाठवलेलं नाही। पण जर तुझ्या आयुष्यामध्ये तू वाईट कर्म करत असशील, आज तुझ्या आयुष्यामध्ये तू कुठे ना कुठे चुकला असशील किंवा वारंवार चुकत असशील, तर तुला आयुष्यामध्ये कधीच काही मिळणार नाही। एखाद्या माणसाला तुला जाणीव होण्याचे महत्व आहे। आज तू तुझ्या आयुष्यामध्ये चुकलास, तुला मान्य आहे, उद्या चुकलास, तुला मान्य आहे, परवा चुकलास, फक्त एवढेच आहे की वेळ जाण्यापूर्वी त्या गोष्टी सुधारून घे, कारण की एकदा की वेळ गेली त्यानंतर ती वेळ पुन्हा येणार नाही। आता या सेकंदाला तू निश्चित करून घे की माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी चांगलेच विचार करणार, मी चांगल्याच गोष्टी ठरवणार, कारण की परमेश्वर सर्व काही बघत आहे। आज जर चांगली वेळ आणलीस तर ते तुझ्यावरच आहे, पण जर तुझी वाईट वेळ असेल त्याचा कारणीभूत सुद्धा तूच असशील। ही गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की आज तुझ्यामुळे कोणत्याही माणसाला ठेच पोहोचू नये ह्याची सगळ्यात पहिले दक्षता घे, आणि त्यानंतर तुझ्यामुळे कोणालाही कोणत्या प्रकारचा त्रास होऊ नये ह्याची सुद्धा दक्षता दे। कोणाचाही वाईट बघू नकोस, कोणीही तुझा कितीही वाईट बघू दे, आज तुझा कितीही कोणी वाईट बघितला तरी सुद्धा तू त्याचा वाईट बघू नकोस। नक्कीच याच सर्व गोष्टी भाग्यवंत ठरवतील आणि या पुढील महत्वाचे विचार हे तुला अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत, चुकून हे दुर्लक्ष करू नकोस। विचारांकडे वळूयात। एक मानवी जीवन, या मानवी जीवनामध्ये कोणते कोणते रहस्य आहेत, या मानवी जीवनामध्ये कोणत्या कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्याच पाहिजेत, ज्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्यानंतर आपल्या पाठी स्वामींचा हात राहील। स्वामींची भक्ती करत आहेस, स्वामींची भक्ती एक निष्ठेने कर, स्वामींची भक्ती करत आहेस मनापासून कर, स्वामींची भक्ती करत आहेस मनापासून केलेस नक्कीच स्वामी प्रसन्न होतील, पण एका दिवसात नाही। स्वामींचा चमत्कार हा एका दिवसात जाणवत नाही, कारण की स्वामी सुद्धा तुझी परीक्षा घेत आहेत। बरेच असे लोक आहेत ज्यांनी 20-20, 25-25 वर्ष स्वामींच्या सानिध्यात घालवली आणि त्यानंतर आज त्यांच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी चमत्कार झालं। स्वामींवरचा विश्वास हा अतूट झालं। स्वामींवरती विश्वास ठेवतो, स्वामींवरती विश्वास कायम ठेवत राहा। 100% गॅरंटी आहे की स्वामी हे तुझ्या आयुष्यातले दुःख दूर करतील। माणूस आहेस, माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख येतात, ते म्हणजे अनुभव वाढवण्यासाठी। आज तुझे अनुभव वाढतील, उद्या तुला आयुष्यामध्ये कधीही कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही। परमेश्वराने सर्वप्रथम सर्व काही लिहून ठेवलेलं आहे, तुला हे सुद्धा माहित नाही की उद्याच्या दिवशी काय होणार आहे, म्हणून परमेश्वराने फक्त एकच शब्द सांगितलेला आहे की आज तो जगत आहेस, आज त्या जगत्या आयुष्यामध्ये सुखी राहा। तुझ्या आयुष्यामध्ये कितीही कठीण वेळ येऊ दे, हसता हसता ते कठीण वेळ काढ। नक्कीच येणारे दिवस तुझे जेव्हा चांगले येतील तेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये कधीही कठीण वेळ अशी नावाची गोष्टच नसणार आहे। आज आपल्या आयुष्यामध्ये कितीही बेकार दिवस जाऊ दे, पण त्या दिवसामधून पण जर तुम्ही हसू शोधून काढत असाल, त्या दुःखी दिवसातनं पण तुम्ही आनंद शोधून काढत असाल, तर एक असे माणूस आहात तुम्ही जो माणूस परमेश्वराने बनवलेला आहे। आता या गोष्टीचा तुम्हाला नीट सांगतो की आजच्या दिवसामध्ये तुमच्यासोबत कितीही वाईट घडलं असेल किंवा आजच्या दिवसात तुम्हाला कितीही त्रास झाला असेल, त्या त्रासातून पण जर तुम्ही आनंद शोधून काढलात की राहू दे, आज हे असं झालेलं आहे, उद्या याच्याहून चांगलं माझ्यासोबत काही ना काहीतरी होईल, असा विचार ठेवला तर तुम्ही भाग्यवंत ठराल।
याच गोष्टीला म्हणतात दृष्टिकोन. तुमचा दृष्टिकोन हा महत्वाचा आहे. आयुष्याबद्दल घेतलेला दृष्टिकोन आणि त्यानंतर तुमच्या दृष्टिकोनातून निघालेले विचार हेच तुम्हाला भाग्यवंत ठरवतात. परमेश्वर महत्वाचे आहे. स्वामींची शिकवण, स्वामींचे विचार, स्वामींचे चमत्कार हे महत्वाचे आहेत. सर्व गोष्टी घडत राहतात. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आपल्याला मदत करतात. फक्त ते तुम्हाला जाणवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वामींना जाणवायला शिकला तेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये भाग्यवंत ठराल. स्वामींचे विचार, स्वामींचे शिकवण हे महत्वाचे आहे, पण त्यापूर्वी ते विचार समजून घेण्यास महत्वाचे आहे. आणि ते विचार आपल्या या युट्यूब चॅनलवरती भेटणार आहेत. ते विचार आपल्या या युट्यूब चॅनलवरती नीटपणे समजावून देणार आहोत. तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करा. तर स्वामी भक्तांनो, या पुढचं सुद्धा महत्वाचंच आहे आणि एकदम शेवटचे जे 2-3 मिनिटं असतील ते तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्वाचे असतील. म्हणून ही व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघून जा. तर या गोष्टी तुम्हाला समजल्याच असतील, पण एक गोष्ट म्हणजे स्वामी हे चमत्कार करतात. स्वामी हे आशीर्वाद देतात फक्त त्या लोकांना जो लोक या कलियुगामध्ये दानधर्माचा काम करतो, जो लोक या कलियुगामध्ये मतलबी बनत नाही, दुसऱ्यांचं पाहून तसंही वागत नाही. कारण की सध्याची वेळ मला सुद्धा माहित आहे की कशी वेळ चाललेली आहे. आपली जवळची माणसं सुद्धा आपली नाहीत, आपली जवळच्या माणसाला सुद्धा आपलं चांगलं बघवत नाही. म्हणून ते लोक तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही चुकूनही या आयुष्यामध्ये ही चूक कधीच करू नका. जर तुम्हाला खाली पाडण्यासाठी कोणी प्रयत्न करत असेल तरी सुद्धा तुम्ही त्याचे वाईट बघू नका. कारण की या जगामध्ये तुम्ही जर दुसऱ्या लोकांचे वाईट पाहिलात तर तुमच्या सोबत सुद्धा वाईटच घडणार. पण जर तुम्ही सर्व काही चांगलंच करताय, सर्व काही चांगलं करताय, प्रत्येकाचं चांगलं बघताय, प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी चांगलं करताय, स्वामींचं नाव घेताय, स्वामींची पूजा करताय, तरी सुद्धा तुम्हाला असं वाटते की स्वामींचा हात माझ्या पाठीशी नाही, स्वामी माझ्या सोबत नाही, तर फक्त एवढेच सांगतो, स्वामी तुझ्याकडून वेळ मागतायत. आज स्वामींना जरासा वेळ दे, स्वतःला जरासा वेळ दे. तुझी परीक्षा चालू आहे, त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण हो आणि या आयुष्यामध्ये पुढे जा. 100% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे. 101% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे. सर्वप्रथम गोष्ट, या पुढील व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यासाठी लाख मोलाचे ठरून जाणार आहेत. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की येणारे व्हिडिओ हे तुमच्यासाठी खूपच खास राहतील. आणि या पुढील पाहण्यापूर्वी आपण फक्त थोडा वेळ स्वामींचा जप करूयात. एक महत्वाचा मुद्दा सांगतो. मगाशी सुद्धा मी तुम्हाला सांगितले की काही लोकांनी स्वामींवरती प्रश्न उचलले आहे की स्वामी आपल्या सोबत आहेत की नाहीत. तर यासाठी फक्त आपल्याकडे एक पर्याय आहे की आपल्या सोबत स्वामी आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी फक्त थोडा वेळ डोळे बंद करा. थोडे वेळ डोळे बंद करा. आता या सेकंदालाच तुम्ही तुमचे डोळे बंद करा आणि मी जे बोलतोय ते शांतपणे ऐका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, 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 जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. डोळे उघडा आणि खरं कमेंट बॉक्स मध्ये जाऊन सांगा, तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं का? जर तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं असेल तर फक्त एवढेच लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये स्वामी आहेत. फक्त थोडीशी वेळ तुमची वाईट आहे, ती वेळ सुद्धा बदलेल. कारण की येणारी वेळच तुमची परिस्थिती सांगणार आहे, तुमची मनस्थिती सांगणार आहे व तुमचे आयुष्य सांगणार आहे. म्हणून वाट बघ. स्वामी नेहमी
आणि खरंच स्वामी तुझ्या पाठीशी येतील. फक्त विश्वास ठेव. श्री स्वामी समर्थ म्हण. भक्तीमध्ये जी ताकद आहे, स्वामींच्या शक्तीमध्ये जी ताकद आहे, ती ताकद कोणामध्येच नाही. कारण की ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ, या पूर्ण ब्रह्मांडाचा नायक आपला स्वामी आहे, आपला परमेश्वर आहे, ज्याने पूर्ण ब्रह्मांड रचवलेला आहे. तो आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही करू शकतो. नक्कीच फक्त स्वामींसमोर फक्त एवढेच बोला की माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगले होऊ जाऊ दे. मनापासून श्री स्वामी समर्थ बोला. तुमच्या मनाला बघा किती चांगले वाटते. ब्रह्मांड नायकाच्या हातामध्ये सर्व काही आहे. आयुष्यामध्ये जी गोष्ट नसेल, तुम्हाला फक्त एक उपाय सांगतो की फक्त स्वामींसमोर रोज सकाळ संध्याकाळ हात जोडा. स्वामींच्या फोटो समोर हात जोडून फक्त एवढीच विनंती त्यांच्या समोर करा की नक्कीच माझे दिवस चांगले जाऊ दे, माझे आयुष्य चांगले जाऊ दे. मी सातत्याने माझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करत राहीन पुढे जाण्याचा. मला फक्त मार्ग दाखव, मला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखव. नक्कीच माझ्या सोबत राहा. फक्त हात जोडून स्वामींना एवढे बोल. येणाऱ्या दिवसामध्ये तुला त्या गोष्टीचा अनुभव येईल, स्वामी शक्तीचा अनुभव येईल, स्वामी अनुभवाचा तुला अनुभव येईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींनी बऱ्याच लोकांना अनुभव दिलेले आहे. आणि खरं तर सर्वप्रथम गोष्ट या आयुष्यामध्ये खचून जाऊ नये, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की जेव्हा जेव्हा परमेश्वर आपल्याला साथ देतो तेव्हा तेव्हा आपले नशीब चमकते. पण नशीब पण स्वतःहून लिहायचे असते, आपले कल पण स्वतःहून लिहायचे असतात. परमेश्वराने सर्वप्रथम एका माणसाला हेच सांगितलेले आहे. आपल्या दैवताने माणसाला एकच सांगितलेले आहे, मी तुझे आयुष्य रचवत नाही आहे, मी तुझ्या आयुष्यामध्ये काहीच करणार नाही. तू जे करशील तेच तुला मिळेल. तू जसे वागशील तसेच तुझ्यासोबत वागतील. तू आयुष्यामध्ये चांगलं कर, तुझ्यासोबत चांगलं होईल. तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे यश तू प्राप्त करू शकतोस. तुला मी हात दिलेले आहेत, पाय दिलेले आहेत, डोळे दिलेले आहेत, तुला पूर्ण मानवी शरीर दिलेले आहे. फक्त त्या शरीराचा उपयोग कर, कष्ट कर, मेंदूने काम कर, अकलेने काम कर, पण नक्कीच या आयुष्यामध्ये यश प्राप्त कर. नक्कीच ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वराने आपल्याला सर्व काही दिलेले आहे. फक्त आपल्याला एवढेच लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला खचून जायचं नाही, कोणत्याही दुःखामध्ये पडून रडायचं नाही आहे. कारण की रडत बसणे ही कोणत्याही गोष्टीचा उपाय नाही. सर्वप्रथम गोष्ट बऱ्याच लोकांचं हेच आहे की आपल्या आयुष्यामध्ये दुःख आहेत. फक्त आयुष्यामध्ये तुमच्याच दुःख नाहीत. बरेच असे स्वामी भक्त आहेत ज्यांनी माझ्याशी बोललेले आहेत, जे स्वतः स्वामींसमोर गेलेले आहेत, ज्यांना स्वामींचा अनुभव आलेला आहे. कारण की बऱ्याच स्वामी भक्तांनी आपल्या आयुष्यामध्ये एवढे कष्ट केले जे तुम्ही विचार सुद्धा करू नाही शकत. 15, 20 वर्ष त्यांनी स्वामींचे नाव जप केले, आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करत राहिले, संयमता आपल्या मनामध्ये बाळगली आणि आज ते व्यक्ती खूप उंचावर आहेत. खरं तर या गोष्टी कायम लक्षात ठेवावे मानवानी की नक्कीच आयुष्यामध्ये सगळ्यांचं यश असते, फक्त वेळ लागतो. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि अजून एक महत्वाचं, कितीही वरती गेला तरी परमेश्वराला विसरू नका. कारण की त्या परमेश्वराने सर्व काही दिलेले आहे. तुमचे कष्ट आणि तुम्ही जी संयमता ठेवली त्यानंतर परमेश्वराचा हात पाठीशी होता म्हणून तुम्ही पुढे जाणार. आणि खरं तर आपल्या या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट, अत्यंत महत्वाची बाबी म्हणजे माणूस. आपल्या जवळचा माणूस, आपल्या जवळची माणसं आपला घात करतायत या कलियुगामध्ये. त्या गोष्टी कायम लक्षात ठेवा. माणूस ओळखायला शिका. आपल्या जवळपास जो माणूस आहे तो आपल्याबद्दल काय विचार करतो, तो आपल्याबद्दल काय विचार करणार आहे, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्यावरती प्रेम करणारा कोण आहे आणि तुमच्या संपत्तीवरती प्रेम करणारा कोण आहे किंवा तुमच्या आवडत्या गोष्टीवरती प्रेम करणारा कोण आहे. असं कोणताही व्यक्ती तुमच्या आयुष्यात नको. फक्त तुमच्या आयुष्यामध्ये एकाच व्यक्तीला आणा, जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करेल, तुमची काळजी करेल. आणि असा व्यक्ती नसेल तर एकटं राहायला शिका. कारण की जो माणूस एकटं राहतो तो सर्वात बलाढ्य असतो, जो माणूस एकटं राहतो तो सर्वात स्ट्रॉंग असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा फक्त एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे आपल्या परमेश्वराची भक्ती, त्यानंतर स्वतःच्या मनावरती विश्वास. जेव्हा जेव्हा स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवशील तेव्हा तेव्हा भाग्यवंत ठरशील. कायम बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्या सर्व काही गोष्टी आजच्या या स्वामी संदेशामध्ये तुम्हाला समजून जाणार आहेत. म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका. जवळपास पूर्ण स्वामी संदेश ऐकून घ्या. कारण की स्वामी संदेशाचे विचार आपले आयुष्य बदलण्याचे काम करतात.
माणूस या वेळेमध्ये मेहनत करत असेल, जो माणूस या गोष्टींमध्ये फक्त एवढंच विचार करत असेल की आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करायचं आहे पण त्यासाठी आपल्याकडून काहीच होत नाही आहे, अशी निराशा सोडून कधीही चालणार नाही. फक्त मनातल्या मनात एवढेच ठरव, आज जे काही होत आहे ते माझ्या भविष्यासाठी होत आहे. आज जे काही मी करत आहे ते मी माझ्या भविष्यासाठी करत आहे. आज मेहनत करावी लागते, उद्या नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये सुख येणार आहे, ते स्वतः स्वामी देणार. स्वामींचा अनुभव तुला येणार. बऱ्याच लोकांना स्वामींचा अनुभव आलेला आहे आणि स्वामी अनुभव हे आपले आयुष्य पूर्णतः बदलून टाकतात. स्वामींच्या अनुभवामुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींमुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींवरचा विश्वास कमी होऊन देऊ नको. पुन्हा पुन्हा तुला एकच शब्द सांगतो, स्वामींचे नाव मुखाशी घे आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ बोलायला सुद्धा विसरू नको. आणि आपल्या चॅनल वरती नवीन असशील, आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनल वरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. भाग्यवंत ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्यशाली ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्य नशीबवान ठरण्याचा एकमेव मार्ग, या आयुष्यामध्ये पुढे ठेवण्याचा एकमेव मार्ग ते म्हणजे आपले स्वामी. स्वामींची साथ, स्वामींचा हात, स्वामींचा पाठीराग आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेतो. फक्त याच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. स्वामींच्या गोष्टी कधीही दुर्लक्ष करू नकोस. आपल्या चॅनल वरती येणारे व्हिडिओज हे तुझे आयुष्य पूर्णतः बदलून टाकणार आहेत. तुझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी घडवून आणणार आहेत ज्या गोष्टी तुझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतील. आणि आज तुझ्याकडे जे काही आहे त्यात समाधानी राहायला शिक. जेव्हा तू त्या गोष्टींमुळे समाधानी राहशील तेव्हा तुझ्याकडे अनेक गोष्टी येतील. पण तुला त्या गोष्टींची हावभाव झाली तर तू त्या गोष्टीमध्ये बुडून डुबून जाशील. आता एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. तर आता एक मोठी गोष्ट तुम्हाला समजली असेल, पण आतापासून जो स्वामींचा संदेश चालू होईल त्या स्वामींच्या संदेशामध्ये तुला प्रत्येक ती गोष्ट समजून जाईल जी गोष्ट तू कधी ऐकली सुद्धा नशील, किंवा ती गोष्ट ऐकली असेल तर एकदा पुन्हा ऐकून बघ. कारण की ज्या ज्या गोष्टी आपण वारंवार ऐकतो त्या गोष्टी आपल्या मनात राहतात, हृदयात राहतात, त्या गोष्टी आपल्या कृत्यातून बाहेर निघतात. स्वामी संदेश, स्वामी विचार, स्वामींच्या शब्दांमध्ये चांगले विचार लपलेले आहे, चांगले विचार दडलेले आहे. ते विचार आपल्याला कधी जीवनामध्ये हरू देणार नाहीत, ते विचार कधीच आपल्याला जीवनामध्ये रडू देणार नाहीत. स्वामींचे शब्द नेहमी तुम्हाला भाग्यवंत ठरवतील. स्वामींचे प्रत्येक विचार नेहमी तुम्हाला भाग्यवंत ठरवतील. आणि आता महत्त्वाचे विचार, महत्त्वाचे संदेश चालू करूयात. ते म्हणजे या जीवनामध्ये पुढे जाण्याचा मार्ग काय आहे, या जीवनामध्ये सुखी राहण्याचा मार्ग काय आहे, या जीवनामध्ये आनंदी राहण्याचा मार्ग काय आहे, आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण करायचं मार्ग काय आहे, आणि नक्कीच स्वामींचे दर्शन घेण्याचा मार्ग काय आहे, आणि नक्कीच स्वामींच्या चरणी जाण्याचा मार्ग काय आहे. आज बरेच स्वामी भक्त आपल्या आयुष्यामध्ये खुश आहेत, तर आज बरेच स्वामी भक्त आपल्या आयुष्यामध्ये रडत आहेत. आज बरेच स्वामी भक्त आपल्या आयुष्यामध्ये दुःखाच्या सामोरे जात आहेत. आता फक्त एवढेच सांगेन की नक्कीच जो व्यक्ती वारंवार प्रयत्न करतो तो व्यक्ती आयुष्यामध्ये यशस्वी ठरतो. दुःख हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात. कोणाला प्रेमाबद्दल दुःख असतं, कोणाला धनाबद्दल दुःख असतं, कोणाला आपल्या यशाबद्दल दुःख असतं, तर कोणाला आपल्या कुटुंबाबद्दल दुःख असतं, कोणाला आपल्या स्वास्थ्याबद्दल, आपल्या शरीराबद्दल दुःख असतं, तर कोणाला बऱ्याच गोष्टीचं दुःख असतं. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव, हे जीवन आहे. या जीवनामध्ये असा एकही व्यक्ती नाही ज्याच्या आयुष्यामध्ये एक सुद्धा दुःख नसेल. या जीवनामध्ये असा एकही व्यक्ती नाही जो सर्व सुखी असेल, सदा सुखी असेल. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, या जीवनामध्ये माणूस जसा आलेला आहे तसाच जाणार आहे. जसा माणूस रिकामे हाती आलेला आहे तसाच माणूस रिकामे हाती जाणार आहे. तू फक्त तुझ्या कर्मांवरती विश्वास ठेव, तू फक्त तुझ्या विचारांवरती विश्वास ठेव, तू फक्त तुझ्या गोष्टींवरती विश्वास ठेव, तुझ्या प्रत्येक कृत्यांवरती विश्वास ठेव. बाकी धन, पैसा सर्व काही मोहमाया आहे. या जीवनामध्ये बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टीला आपल्याला मोह लागतो. आणि नक्कीच आपण परमेश्वरासमोर ती इच्छा ठेवतो. फक्त परमेश्वराला रोज मनापासून आवाज मार, स्वतःच्या मनावरती विश्वास ठेव. तुला आयुष्यातील प्रत्येक सुख मिळणार, तुला आयुष्यातील प्रत्येक सुख सुद्धा मिळणार, सोबत स्वामींचं प्रेम सुद्धा मिळणार. स्वामींच्या शब्दांमध्ये तेवढी ताकद आहे, स्वामींच्या विचारांमध्ये तेवढी ताकद आहे. आज बरीच लोक आपला स्वामी संदेश ऐकतात, पण आज बऱ्याच लोकांना आजचा हा स्वामींचा संदेश पाठव. कारण की या स्वामींच्या संदेशामध्ये तेच शब्द लपलेले आहेत जे शब्द आपल्याला भाग्यवंत ठरवतील. तेच विचार लपलेले आहेत जे विचार आपल्याला भाग्यवंत ठरवतील. तेच विचार लपलेले आहेत ते आपल्याला यशस्वी ठरवतील.
आणि आणि प्रत्येक माणसाला फक्त एवढेच सांगेन की स्वामी हे चमत्कार घडवतात, स्वामी हे प्रत्येक लोकांच्या आयुष्यामध्ये दुःख दूर करतात, प्रत्येक माणसाच्या आयुष्यातून प्रत्येक संकटातून प्रत्येक माणसाला बाहेर काढतात। ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव। फक्त हे सर्व काही वेळेचा खेळ आहे, जशी वेळ असेल तसं तुला सर्व काही समजून जाईल। वेळ ही पटकन बदलते, वेळ ही कशी बदलेल, कधी बदलेल, केव्हा बदलेल हे सुद्धा सांगता येत नाही। आज तुझे आयुष्य काय आहे, उद्या तुझे आयुष्य काय असेल हे सुद्धा सांगता येत नाही। तू आजच्या गोष्टीवरती लक्ष ठेव, आता मी काय करतोय, आता मी काय करणार आहे, पुढे मला काय करायचं आहे, या गोष्टी लक्षात ठेव। मागे काय केलं आहेस, मागे कोणत्या गोष्टीमध्ये चुकला आहेस, मागे कोणती गोष्ट चुकीची केली आहेस, ती गोष्ट सोडून दे। स्वामींसमोर फक्त माफी माग, स्वामी त्या गोष्टीसाठी सुद्धा माफ करतील। पण आता काय करणार आहेस, या पुढे काय करणार आहेस, त्याच्यावरती नीट लक्ष दे। आणि नक्कीच तू जेव्हा जेव्हा यशस्वी ठरशील, त्या यशाचा स्वाद तू गरीब लोकांना सुद्धा दे, तू गरजू लोकांना सुद्धा दे। नेहमी जर तू आयुष्यामध्ये आनंदी असशील तर तुझ्यामुळे आणखीन 4 लोक आनंदी राहायला पाहिजेत, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव। कारण की स्वामींनी सर्वप्रथम सांगितलेलं आहे, जर तुझ्यामुळे कोणी दुसरा आनंदी असेल ना, तर नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे संकट येणार नाही, कधीच तुझ्या आयुष्यामध्ये कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही। स्वामींचे हेच विचार आहेत, स्वामींचे हे शब्द आहेत, जे शब्द कायम लोकाला भाग्यवंत ठरवतात, जे शब्द कायम माणसाला भाग्यवंत ठरवतात। तर पुन्हा सुद्धा हेच सांगेन की आजचा हा स्वामींचा संदेश शेवटपर्यंत ऐकून बघ, नक्कीच भाग्यवंत ठरशील। अजून मोठे मोठे येणार आहेत, म्हणून चुकून हे दुर्लक्ष करू नका। या सर्व विचारांमध्ये तुला तुझ्या आयुष्यातले यश प्राप्त होईल, तुला तुझ्या आयुष्यामधले प्रत्येक गोष्टी समजून जातील। कारण की आपण ज्या गोष्टी अनुभवतो, मी ज्या गोष्टी सांगत आहे, काही लोकांनी त्या गोष्टी अनुभवल्या असतील आणि त्याच अनुभवलेल्या गोष्टी त्यावेळेस आठवतात आणि त्याच गोष्टी आपल्या मनात राहतात, त्याच गोष्टी आपल्या स्मरणात राहतात। म्हणून चुकून हे दुर्लक्ष करू नका, वारंवार त्या गोष्टी ऐकत राहा, नक्कीच भाग्यवंत ठराल। वारंवार सांगणारी एकच गोष्ट आहे, तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य। तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य हे महत्वाचे आहे। त्यानंतर महत्वाचा विषय येतो तो म्हणजे संयमता। तुमच्यामध्ये संयमता केवढी आहे? आज तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, उद्या तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, परवा तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, चौथ्या दिवशी सुद्धा दुःख आहेत, पण 5व्या दिवशी तुमच्या आयुष्यामध्ये सुख असेल। पण त्या एका दिवसाच्या सुखासाठी 4 दिवसाचे प्रतीक्षा तुमच्यात पाहण्याची ताकद असायला हवी, एवढी जिद्द असायला हवी। म्हणून स्वामींनी सांगितलेले आहे, जिद्दी माणूस या आयुष्यामध्ये टिकतो, चिकट माणूस या आयुष्यामध्ये टिकतो। जो माणूस चिकट असतो की मला यश प्राप्त करायचं आहे, जो माणूस चिकट असतो की मी हारणार नाही, तोच व्यक्ती पुढे जातो। आज तुम्ही मेहनत करत आहे, आज तुमच्या पुढे पाठी कोणी असेल नसेल, पण तुम्ही स्वतःच्या पायावरती उभे आहात, हे सर्व मोठी गोष्ट आहे। आणि आज तुम्ही जे काही घडवलेलं आहे किंवा जे काही तुमच्या आयुष्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे, ते सुद्धा परमेश्वरामुळे मिळालेलं आहे। ही गोष्ट कायम लक्षात ठेवा। कारण की ज्या वेळेस आपला कोणी विचार सुद्धा करत नाही, त्यावेळेस फक्त परमेश्वर आपल्याला मदत करत असतो, ती गोष्ट फक्त आपल्याला जाणवत नाही। आता स्वामींनी सांगितलेली एकच गोष्ट आहे, कधीही आयुष्यामध्ये कितीही दुःख येऊ दे, आयुष्यामध्ये दुःख हे येणारच। आयुष्यामध्ये वारंवार आपल्याला असा लोभ होईल की माझी इच्छा कधी पूर्ण होणार आहे, माझी ही गोष्ट कधी पूर्ण होईल, परमेश्वर मला कधी मदत करेल। फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही परमेश्वरासमोर विनंती ठेवा, परमेश्वरासमोर इच्छा ठेवा, फक्त त्या इच्छेसाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करा। नुसतं स्वामींसमोर इच्छा ठेवून, नुसतं स्वामींसमोर विनंती ठेवून काहीच होणार नाही, तुम्हाला सुद्धा त्या गोष्टीसाठी प्रयत्न करावा लागेल। आज एखादी गोष्ट आहे, तुम्हाला ही इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे, तर तुम्ही सुद्धा विचार करा की ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मला कोणते प्रयत्न करावे लागतील, कोणत्या गोष्टी मला पार पाडावे लागतील, ज्या वेळेस स्वामी सुद्धा मला साथ देतील। स्वामी सुद्धा तुला साथ देतील, फक्त जी इच्छा तुला पूर्ण करायची आहे, त्या इच्छेसाठी स्वतः सुद्धा प्रयत्न कर, मग बघ ती लवकरात लवकर इच्छा सुद्धा पूर्ण होऊन जाईल। स्वामींचे हेच विचार लोकांना भाग्यवंत ठरवतात। पण अत्यंत महत्वाचे विचार येणाऱ्या व्हिडिओज मध्ये सुद्धा तुला ऐकायला मिळणार आहे, म्हणून चुकूनही येणारे व्हिडिओ हे दुर्लक्ष करू नकोस। आपल्या या RK मराठी YouTube चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून ठेव, बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव। येणारे व्हिडिओ हे अत्याधिक महत्वाचे ठरून जाणार आहेत। आणि आता यापुढील विचार, यापुढील अनुभव हे तुला आयुष्यामधल्या प्रत्येक गोष्टी शिकवून जाणार आहेत। चुकून हे दुर्लक्ष करू नकोस।
म्हणजे स्वामी, पण दुःखात गेल्यानंतर जर तुम्ही स्वामींना आवाज देत असाल की मला या गोष्टीतनं बाहेर काढा, तेव्हा सुद्धा काढतील. पण ही गोष्ट लक्षात ठेव कायम की तू त्या दुःखामध्ये गेलास कसा, त्यासाठी तुझी चूक काय होती आणि त्या चुकीचा तू चूक केलेली आहेस त्या चुकीचा कधीही माफी माग. आणि सर्वप्रथम गोष्ट म्हणजे सध्याच्या वेळेत म्हणजे सध्याची वेळ खूपच विकट झालेली आहे. या वेळेमध्ये आपण आपला विचार करावं की दुसऱ्यांचा विचार करावं हा प्रश्न पडतो. आणि जो माणूस कष्ट करतो त्या माणसाला सुद्धा माहित असते. आणि जर या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकत असतील तर नक्कीच स्वामींचं राव नोजमुखी घे. कारण की आज तू कोणत्या तरी संकटात आहेस, त्या संकटात पडण्याचं कारण सुद्धा तुझ्या हातात असेल की मी या गोष्टी केलेल्या म्हणून मी त्या संकटात फसलो, म्हणून मी त्या संकटात अडकलो आणि आज माझे आयुष्य असे चाललेले आहे. आयुष्य कसेही चालव त्याचे चांगले मिळतेच, पण त्यासाठी तुम्हाला आत्तापासून काही ना काहीतरी चांगलं करावं लागेल. तेव्हा जाऊन तुझ्या सोबत सुद्धा काहीतरी चांगलं होईल. स्वामींचे शब्द, स्वामींचे विचार हे आपले आयुष्य बदलून टाकतात. स्वामींचे साथ आपले आयुष्य बदलून टाकते व स्वामींचा हात आपल्या पाठीशी राहतो तेव्हा आपल्या सोबत स्वामींचा आशीर्वाद राहतो. कधीही ही गोष्ट चुकून करू नकोस. आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची बाब जे की मी आता तुला सांगत आहे, एका स्त्रीचं अपमान कधीच करू नकोस किंवा एका स्त्रीवरती अत्याचार कधीच करू नकोस किंवा एका स्त्रीने एका पुरुषावरती कधीही कोणत्या प्रकारचे दोष नाही द्यावे. कारण की माणूस हा स्वतःसाठी नाही तर आपल्या जवळच्या लोकांसाठी सुद्धा करत असतो. तर काही लोक हे स्वतःसाठी सुद्धा करत असतात. पण या आयुष्यामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण समोरच्यांची इज्जत करू तेव्हा लोक आपली इज्जत करतील. म्हणजे आपले आयुष्य पूर्णतः आपल्या हातात आहे. आपण जे काही ठरवतो, आपण जे काही करतो ते सर्व काही आपल्याच हातात आहे. फक्त आपल्या वागणुकीवरती सर्व ठरलेलं असतं. आणि सर्व काही आपण म्हणतो परमेश्वर करतो, पण परमेश्वर तुम्हाला संधी देतो तुमचे आयुष्य घडवण्याची. त्या संधीचं सोनं करण्याचं काम तुमचं आहे. त्या सोनं करण्याच्या कामामध्ये कधीही चुकू नका. आयुष्यामध्ये आपल्या वागणुकीवरती नीट राहा. आपल्या आयुष्यामध्ये कर्मांमुळे नीट राहा, विचारांमुळे नीट राहा, कृत्यांमुळे नीट राहा. आयुष्य बघा किती सुंदर, सुखीत आणि सुरळीत चालेल. आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कष्ट आपल्याला नंतर करावे लागणार नाही. कारण की आपण जे काही करतो त्याचे नंतर आपल्याला फेडावे लागते. ही गोष्ट सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आणि आताच्या या वेळेत कोणतीही कठीण वेळ येऊ द्या, तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची कठीण वेळ आली तरी चुकीच्या मार्गाचा कधीच हात धरावा नाही. वाटल्यास तुम्ही छोटं मोठं काम केला तरी चालेल, पण चुकीच्या मार्गाचा हात धरावा नाही. तुम्ही जे काही करता त्या कामामध्ये सातत्याने तुम्ही काही ना काहीतरी वाढ करत राहा, काही ना काहीतरी प्रयत्न करत राहा. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग. ज्या गोष्टी तुमच्याकडून कमी पडत आहेत त्या गोष्टीमध्ये भर टाकण्याचा प्रयत्न करा. ज्या गोष्टीमध्ये तुम्ही चुकताय त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करा. स्वतःला वेळ द्या, विचार करा की मी कुठे चुकतोय, मला काय करायला पाहिजे. कधी ना कधीतरी स्वतःसाठी वेळ काढ आणि एकदा शांत बसून विचार कर की माझ्या आयुष्यामध्ये मी कुठे चुकतोय. ती चुकी तुला सापडेल आणि त्या चुकीतून तू तुझ्या आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग शोधून काढशील. आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला माहिती असतात पण त्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत. तर त्या सर्व काही गोष्टी तुला या व्हिडिओमध्ये समजून जाणार आहेत. म्हणून आपल्या या RK मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेव आणि नेहमी आपल्या चॅनलवरती व्हिडिओज येत राहत असतात. तर नक्कीच आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज कधीही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. कारण की ह्या गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये घडवून आणतात. मला समजून घ्यायचे आहे, ज्या गोष्टी आपण वारंवार करतो त्याच गोष्टी परमेश्वर पाहत असतो. आपलं हे आयुष्य एक मोहमाया आहे. आपले आयुष्य हे एक खेळ आहे. या खेळामध्ये तुम्हाला पुढे जायचं आहे. सर्वप्रथम या जीवनामध्ये सर्व काही मोहमाया आहे. धन, पैसा, लोभ, त्यानंतर सर्व काही मोहमाया आहे. फक्त परमेश्वर एवढा पाहतो की कोणता माणूस चांगला आहे, कोणता माणूस चांगला नाही. जर या जीवनामध्ये माणुसकी जपलात, जर या आयुष्यामध्ये माणुसकी जपलात तर आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही. हे स्वतः मी लिहून देतो. कारण
कारण की जो व्यक्ती चांगलं करतो त्या व्यक्तीसोबत चांगलंच होतं. फक्त ज्या व्यक्ती चांगलं करतो पण त्याच्या आयुष्यामध्ये अजून सुद्धा वाईट घडत असेल तर फक्त एवढेच विचार करा की माझी परीक्षा चालू आहे, माझी जी ही वेळ आहे ती वेळ खराब आहे. कारण की स्वामींना वेळ बदलण्यास वेळ लागत नाही, स्वामींना चमत्कार करण्यास वेळ लागत नाही. स्वामी फक्त पारख करत असतात की कोणता व्यक्ती बरोबर आहे, कोणता माणूस बरोबर आहे, कोणता माणूस त्या लायकीचा आहे जो माणूस सुखी राहू शकतो. जर तुम्ही सर्व काही नीट केलात तर तुमच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही. या जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या ह्याच गोष्टी आहेत: कर्म, त्यानंतर तुमचे कृत्य, तुमचे विचार आणि त्यानंतर तुमच्यातील संयमता आणि त्यानंतर तुमच्यातील मेहनत. जर तुमच्यात चांगली मेहनत करण्याची कष्टाळूपणा असेल तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही कधी उपाशी राहणार नाही. जर तुमच्यामध्ये संयमता असेल, जर तुमच्यामध्ये वाट पाहण्याची शक्ती असेल, जर तुम्ही सर्व काही सहन करू शकता तर आयुष्यामध्ये कधी रडण्याची वेळ येणार नाही. जर तुमच्यामध्ये सर्व काही अशा गोष्टी असतील ज्या गोष्टी तुम्ही करताय, जर तुमच्यामध्ये चांगले कर्म असतील तर तुमच्यासोबत कधी वाईट घडणार नाही. जर तुमचे चांगले विचार असतील तर तुमच्याबद्दल कोणी वाईट विचार करणार नाही. या सर्व गोष्टी समजून घ्या. या सर्व गोष्टी एक मोहमाया आहेत. परमेश्वराच्या सानिध्यात राहा, ईश्वराच्या सानिध्यात राहा, ईश्वराची भक्ती करा, परमेश्वराची भक्ती करा. कधी कोणत्या प्रकारचे दुःख अडचणी आयुष्यात येणार नाही. ही गोष्ट मी सांगतो कारण की स्वतः स्वामींनी एवढे मोठे मोठे चमत्कार घडून आणले आहेत. स्वतः स्वामी प्रत्यक्षात अक्कलकोटात आलेले आणि अक्कलकोटामध्ये येऊन बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये चमत्कार घडून गेले. आंधळ्याला डोळे दिले, ज्याला चालता येत नव्हतं त्याला चालायला दिला, मृत माणसाच्या आयुष्यामध्ये, मृत माणसाच्या देहामध्ये त्यांनी जीवनदान दिला. एवढे मोठे मोठे चमत्कार स्वतः स्वामींनी माणसांसमोर घडून आणले. तेव्हा जे स्वामींचे भक्त झाले त्या भक्तांचा विश्वास आजपर्यंत स्वामींवरती कमी झाला नाही आणि अजूनपर्यंत स्वामी मोठे मोठे चमत्कार घडून आणतात. कारण की स्वतः स्वामी जाताना म्हणालेले की नक्कीच मी तुमच्या सोबत आहे, भिवू नकोस बाळा, मी तुझ्या सोबत आहे, तू फक्त माझी आठवण काढ. मनापासून स्वामींना आवाज देशील, स्वामी तुझ्या सोबत राहतील. मनापासून स्वामींना पुकारशील, स्वामी तुझ्या सोबत येतील. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी सोबत येतील. स्वामींवरती विश्वास शेवटपर्यंत ठेव. आजपर्यंत कोणत्याही स्वामी भक्तांचा विश्वास स्वामींनी तुटून दिलेला नाही. तू फक्त वेळेची वाट पहा, तू तुझ्या प्रत्यक्ष वेळेची वाट पहा, त्यानंतर बघ तुझ्या आयुष्यामध्ये कसा चमत्कार घडून येतो. प्रत्येक गोष्टीला एक वेळ लागतो, एक कालावधी लागतो. त्या कालावधीनंतर सर्व काही बदलून जातं. आज तुझ्या आयुष्यामध्ये सुख असेल, आज तुला अत्यंत महत्त्वाची गोष्ट एकच सांगेन, जर तुझ्या आयुष्यामध्ये सुख असतील, तुझ्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख जास्त प्रमाणात आले नाही, आज तुझ्या आयुष्यामध्ये सर्व काही नीट आहे, तर फक्त एवढेच लक्षात ठेव की वाईट वेळेमध्ये काय असतं. वाईट वेळेमध्ये आपल्याला सर्व काही सोसावं लागतं आणि चांगल्या वेळेमध्ये आपल्याला त्या गोष्टीचा माज येऊ शकतो. अत्यंत महत्त्वाची गोष्ट, या मानवी जीवनातील अत्यंत महत्त्वाचे दोन गोष्टी आहेत ज्या गोष्टी मनुष्याला बर्बाद करून टाकतात, ते म्हणजे लोभ आणि त्यानंतर आपल्याला त्या आयुष्यामध्ये कधीही लोभ करायचा नाही आहे. जर या आयुष्यामध्ये जर तुम्ही लोभ केलात, त्या आयुष्यानंतर तुम्ही स्वार्थीपणा केलात, या दोन गोष्टी तुम्हाला आयुष्यामध्ये बर्बाद करून टाकतील. स्वार्थीपणा आणि लोभ. जर तुम्ही आयुष्यामध्ये हावभाव केलात, एखाद्या गोष्टीची जास्त हावभाव केलात, पैशांची जास्त हावभाव केलात, त्यानंतर जर तुम्ही आयुष्यामध्ये स्वार्थासाठी जगलात की माझं होऊ दे चांगले, ह्याचं काही नाही, त्याचं नको होऊ दे चांगलं, माझं सर्व काही चांगलं होऊ दे, या दोन गोष्टींसाठी जर तुम्ही आयुष्य जगत असाल तर तुमच्या आयुष्यामध्ये लवकरात लवकर बर्बादी लागू शकते. तुमच्या आयुष्यामध्ये दुःखच दुःख येतील. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये रडण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. स्वामींचे हेच जे विचार आहेत ते विचार मनुष्याला भाग्यवंत ठरवतात. हे चांगले चांगले विचार जर तुम्ही रोज ऐकलात तर नक्कीच तुम्ही भाग्यवंत ठराल. तर चुकूनही आजचा हा स्वामींचा संदेश दुर्लक्ष करू नकोस. आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलवरती सुद्धा नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव आणि नक्कीच बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणारे व्हिडिओज हे तुझ्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्णाचे ठरून जाणार आहेत. आता यापुढील स्वामीं संदेश, यापुढील स्वामींचे विचार हे तुला पुन्हा भाग्यवंत ठरवतील. इथून फक्त 15 ते 20 मिनिटं ऐकून बघ, त्यातच बघ तुला किती फरक जाणवणार आहे. चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. स्वामी नक्कीच सांगतात, अनुभव सांगतो, कोणाच्या असल्याने नसल्याने कोणाला फरक पडत नाही. या कलियुगामध्ये स्वतःला बघायचं आहे, पण त्यातल्या त्यात स्वार्थीपणा दूर करायचा आहे, लोभीपणा दूर करायचा आहे. माणसाचे आयुष्य काही शब्दांमध्ये सांगेन, माणसाचे आयुष्य काही विचारांमध्ये सांगेन. तू फक्त आजचे हे स्वामींचे विचार, स्वामींचे शब्द हे दुर्लक्ष करू नकोस. कारण की स्वतः स्वामी म्हणतात सगळं सुंदर
सुंदर असतं, सगळंच सुंदर असतं, सगळंच सुंदर असतात, कोणाचे विचार, कोणाचे गुण, कोणाचे रूप, पण आपण कुठली सुंदरता बघतो हे महत्त्वाचं आहे. देवाने प्रत्येकाला सुंदर बनवलेलं आहे. या शब्दांमध्ये एक अर्थपूर्ण भरपूर महत्त्वाचा मुद्दा लपलेला आहे, तो म्हणजे तुझा दृष्टिकोन. तुझा दृष्टिकोन किती महत्त्वाचा आहे या जीवनामध्ये या वाक्यातून तुला समजून जाणार आहे. कारण की नेहमी स्वतः स्वामी सांगतात एखाद्या चांगल्या गोष्टीला बघण्याचा दृष्टिकोन आणि एखाद्या वाईट गोष्टीमध्ये चांगली गोष्ट बघण्याचा दृष्टिकोन हाच तर महत्त्वाचा असतो. वाईट गोष्टीमधून सुद्धा कोणती तरी चांगली गोष्ट शोधून काढणारा व्यक्ती हा चांगल्या दृष्टिकोनाचा असतो. पण नक्कीच जर वाईट गोष्टीला जर तुम्ही पण तुमच्या मनात वाईट गोष्टीनेच धरत असाल तर नक्कीच ती गोष्ट तुम्हाला बर्बादीच्या मार्गावरती नेऊ शकते. सर्वात मोठा मुद्दा आहे, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. येणाऱ्या थोड्या वेळेमध्ये 10 ते 15 मिनिटांमध्ये हा मुद्दा तुला पूर्णपणे समजावून देणार आहे. स्वतः स्वामींनी सांगितलेला आहे. पण नक्कीच तुला या जीवनामध्ये स्वतः स्वामी म्हणतात स्वतःच्या गरिबीची कधी लाज वाटू देऊ नका. कारण पैसे कमी असतील तरी आपल्या आई वडिलांचे कष्ट कधीच कमी नसतात, आपले कष्ट कधीच कमी नसतात. स्वतःच्या कष्टांची किंमत करा. आज बरीच लोक अशी आहेत या कलियुगामध्ये, बरीच अशी आपली पोरं बाळं अशी आहेत की ज्यांना आज आपल्या परिस्थितीची लाज वाटते, आज आपल्या वेळेची लाज वाटते. पण नक्कीच कधीच या जीवनामध्ये लाज वाटून देऊ नकोस. कारण की या जीवनामध्ये आपण जे कष्ट करतो त्या कष्टांना पहिले स्वतः किंमत द्यायला हवी, कारण की त्या कष्टांना किंमत दिल्याशिवाय त्या कष्टांचं काहीच अर्थ राहत नाही. नक्कीच तुला सांगेन या जीवनामध्ये स्वामींच्या शब्दांमुळे प्रत्येक गोष्ट ही सोपी होऊन जाणार आहे. स्वामींच्या विचारांमुळे प्रत्येक गोष्ट ही तुझ्यासाठी समजूतदारपणे तू समजून घेणार आहेस. फक्त स्वामींचे शब्द हे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. फक्त स्वामींचे शब्द एकदा शेवटपर्यंत ऐकून बघ, कारण की या शब्दांमध्ये मोठे मोठे रहस्य लपलेले आहे. आणि नक्कीच स्वतः स्वामी म्हणतात वेळ निघून गेली की सर्व काही बिघडतं, परंतु कधी कधी सुरळीत होण्यासाठी वेळ जाऊ द्यावी लागते. म्हणजे या जीवनामध्ये आपल्याला असं वाटत असेल की आज आपल्याला हे करायलाच हवं, हे चांगलं आहे, पण नशिबाने त्या गोष्टी आपल्यासोबत घडत नाही. तेव्हा आपण स्वतःला कोसतो, तेव्हा आपण स्वतःला शिव्या घालतो की आपण का केलं नाही, आज आपल्याकडे वेळ होती. तर नक्कीच त्यावेळेस एक गोष्ट कायम लक्षात ठेव, काही गोष्टी अशा घडतात ज्या गोष्टी आपल्या चांगल्यासाठी असतात, आपल्या हितासाठी असतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, सर्व काही स्वामी घडवत आहेत. जे काही होणार आहे, जे काही नाही होणार, जे काही घडत आहे, जे काही सुखाचं घडत आहे, जे काही दुःखाचं घडत आहे, ते आपल्या हितासाठी आहे. येणाऱ्या वेळेमध्ये तुम्हाला त्याची किंमत कळेल. जर आज तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी दुःख झाला असेल, जर आज तुमच्या आयुष्यामध्ये काही दुःखद घटना झाली असेल, तर नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ती दुःखद घटना होण्यापाठी पण एक महत्त्वाचं रहस्य असतं. कारण की नक्कीच या जीवनामध्ये जे काही घडतं ते स्वतः स्वामी घडवतात. आपल्याला त्या काळासाठी त्या गोष्टी खूप दुखावतात, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, येणाऱ्या वेळेमध्ये त्याच गोष्टी एक मोठा अनुभव देऊन जातात. त्याच गोष्टी या जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी शिकवून जातात. नक्कीच स्वतः स्वामी म्हणतात जर जीव लावणारी व्यक्ती तुमच्या सोबत असेल तर तुमचे वाईट दिवस सुद्धा चांगले होऊन जातात. पण नक्कीच या जीवनामध्ये कोणीच जर तुमच्यावरती जीव लावत नसेल तर हा विचार कधी करू नकोस की तुझ्यासोबत कोणी नाही, की तुझ्या पाठीशी कोणी नाही. स्वामी सर्वात जास्त जीव तुझ्यावर लावतात. तू फक्त स्वामींचे नाव रोज घे, स्वामी सदैव तुझ्या पाठीशी राहतील. आणि स्वतः स्वामी म्हणतात आयुष्यात त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवा जो तुमच्या अंतःकरणातील या 3 गोष्टी ओळखेल. तुमच्या हसण्यामागील दुःख, रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण. कारण की नेहमी या दुनियेमध्ये, या कलियुगामध्ये कपटी लोकांचा जास्त प्रवास असतो. आपल्या जीवनामध्ये आपल्या वाईटावर टपलेल्या लोकांचा जाम प्रवास असतो. आणि नक्कीच तीच लोक आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जाम दुःख देतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, माणूस ओळखायला शिक. या कलियुगामध्ये माणूस ओळखायला शिकलास तर ती तुझी सर्वात मोठी कला झाली. आणि ती कला तुला मरेपर्यंत तुझी कधी साथ सोडणार नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की या कलियुगामध्ये जो व्यक्ती ओळखायला शिकला, जो माणूस ओळखायला शिकला, त्याच्या आयुष्यामध्ये बरेच संकट टळून जातात. कारण की हे कलियुग आहे बाळा,
बाळा, या कलियुगामध्ये प्रत्येक माणूस स्वतःचे चांगल्यासाठीच पाहणार, स्वतःचं चांगलं बघण्यासाठी जगणार आणि प्रत्येकाचं जर चांगलं होत असेल तर त्या गोष्टीमध्ये स्वतःचं सुद्धा चांगलं कसं होईल या गोष्टी माणूस स्वतः करतोच करतो. आणि नक्कीच आपलं चांगलं होत असेल, दुसऱ्याचं वाईट होत असेल तर नक्कीच त्याचं वाईट होऊ दे पण माझं चांगलं होऊ दे, हे कधी बुद्धिमत्ता तुझ्या मनात सुद्धा ठेवू नकोस. असे विचार तुझ्या मनात सुद्धा कधी आणू नकोस, कारण की हे सर्वात मोठे पाप आहे. जर आज तुझ्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये दुःख असेल ना तर ते सगळ्यात वाईट कर्म आहे आणि ते कर्म आपल्याला कायम रडवत राहणार आहे. तर स्वामींच्या विचारामध्ये हीच शक्ती आहे, स्वामींच्या शब्दांमध्ये हीच शक्ती आहे जे की तुला कधीच हरू देणार नाही. आणि तुम्ही मागील तुमचा भूतकाळ जाऊन सुधारू शकत नाही, तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ कधी सुधारू शकत नाही, पण आज मेहनत करून तुमचा येणारा भविष्यकाळ नक्कीच सुधारू शकता. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. सध्याच्या वेळेमध्ये जेवढं काही घडलेलं आहे, जे काही घडून गेलेलं आहे त्याचा विचार आता जास्त करू नकोस, त्याचा विचार आता करू नकोस. आत्ताच्या वेळेचा विचार कर, चालत्या वेळेचा विचार कर आणि येणाऱ्या दिवसांचा विचार कर. त्या प्रकारे मेहनत कर. या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट ही तुझ्या आयुष्यामध्ये येणाऱ्या दिवसांमध्ये तुझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की जे काही घडलेलं असतं ती गोष्ट आपल्याला अनुभव देऊन जाते आणि जे काही घडवायचं असतं ते सर्व काही आपल्या मेहनतीवरती अवलंबून असतो. आणि नक्कीच तुमची मेहनत तुम्हाला नक्कीच या जीवनामध्ये यशस्वी ठरवेल. तर स्वामींच्या विचारामध्ये खूप सारी शक्ती लपलेली आहे, स्वामींच्या विचारामध्ये खूप सारी भक्ती लपलेली आहे, पण आज चुकून ही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. आज शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ, आज शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. कायम लक्षात ठेव, स्वतः स्वामी तुला प्रत्येक वाईट वेळेत तुझी साथ देतील, तुला प्रत्येक तुझ्या वाईट काळामध्ये तुझ्या सोबत उभे राहतील. आज वाईट वेळेमध्ये वाईट काळामध्ये तुला ते जाणवत नसतील पण नक्कीच ते तुझ्या पाठीशी आहेत. नक्कीच तुझी परीक्षा चालू आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझं आयुष्य तुझ्या हातात आहे, तुझ्या इच्छा तुझ्या हातात आहे, तुझी मनस्थिती ही तुझ्या हातात आहे. तुला जर तुझ्या मनासारखं प्रत्येक गोष्ट घडवायची असेल ना तर फक्त स्वामींवर विश्वास ठेव, तर फक्त स्वामींवर विश्वास ठेव. आणि नक्कीच प्रत्येक गोष्ट स्वामींवर लोटू नकोस. प्रत्येक मनासारखी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून स्वामींपुढे तू नक्कीच अपेक्षा ठेव, पण त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुद्धा कर, कारण की आयत्या हाती आणि रिकाम्या हाती काहीच मिळत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जो व्यक्ती या कलियुगामध्ये सातत्याने मेहनत करतो, जो व्यक्ती या कलियुगामध्ये सातत्याने प्रयत्न करतो, तोच व्यक्ती या कलियुगामध्ये यशस्वी ठरतो. त्याच व्यक्तीचे प्रत्येक स्वप्न या कलियुगामध्ये पूर्ण होतात. तर हेच महत्त्वाचे विचार नाहीयेत, हेच महत्त्वाचे मुद्दे नाहीयेत. आयुष्य हे एका क्षणाचं आहे, त्याला नक्कीच तुम्ही सुंदर बनवू शकता. आयुष्यामध्ये काय होणार आहे काय नाही होणार आहे, उद्याचा दिवस आपल्याला बघायला मिळेल का नाही, किंवा उद्याच्या दिवशी आपल्या सोबत काय घडणार आहे या गोष्टी सुद्धा तुम्हाला माहिती नाहीयेत. हे वेळेवेळेचं खेळ आहे, कलियुग सुद्धा आहे वेळेवेळेचं खेळ आहे. या वेळेवेळेच्या खेळामध्ये ज्याने वेळेची किंमत समजली त्याची वेळ अशी बदलेल की कोणासमोर कोणत्याही गोष्टीची भीक मागण्याची वेळ येणार नाही, कोणासमोरही कोणत्याही माणसासमोरही हात जोडण्याची वेळ येणार नाही. नक्कीच आजचे हे स्वामींचे विचार तुझे पूर्णतः मानसिकता बदलून टाकणार आहे. स्वामींच्या शब्दांमध्ये आज वेगळी ऊर्जा लपलेली आहे. स्वामींच्या विचारांनी आज तुझे पूर्णतः आयुष्य बदलून टाकणार आहे. म्हणून स्वामींचे विचार हे शेवटपर्यंत ऐक, स्वामींचे शब्द हे शेवटपर्यंत ऐक. नक्कीच ज्या गोष्टी मी तुम्हाला वारंवार सांगतो की आजचे हे स्वामींचे विचार शेवटपर्यंत ऐक, ते तुमच्या हितासाठी आहे, ते तुमच्या भल्यासाठी आहे. कारण की आज प्रत्येक माणसाच्या मनामध्ये द्वेष भरलेला आहे. आज मानसिकता माणसाची अशी झालेली आहे की आजूबाजूचा परिसर बघून सुद्धा माणसाची मानसिकता बदलून जाते. कारण की आज बऱ्याच ठिकाणी अन्याय चाललेला आहे, आज बऱ्याच ठिकाणी छल कपट बऱ्याच गोष्टी अशा चाललेल्या आहेत ज्या गोष्टी माणसाला त्याच्या बर्बादीच्या मार्गापर्यंत नेतात. तर तेच महत्त्वाचे मुद्दे, तेच महत्त्वाचे टप्पे तुला सांगत आहे. तू फक्त शेवटपर्यंत ऐक, तू फक्त शेवटपर्यंत ऐक, कारण की याच गोष्टी तुला सातत्याने तुझे आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतात. आणि नक्कीच सतत शिकत राहा, स्वतःला ओळखा, स्वतःच्या आत्मविश्वासाला ओळखा, सतत शिकत राहा, स्वतःला ओळखा, स्वतःच्या आत्मविश्वासाला ओळखत राहा. जेव्हा तुम्ही स्वतःच्या मनावर विश्वास ठेवाल तेव्हाच तुम्ही या कलियुगामध्ये यशस्वी ठराल, तेव्हाच तुम्ही या कलियुगामध्ये भाग्यवंत ठराल. कारण की एक महत्त्वाचा मुद्दा तुला सांगतो, एक महत्त्वाचा टप्पा तुला सांगतो. एखादी चांगली गोष्ट
असेल, एखादी वाईट गोष्ट असेल, आपण कोणत्या गोष्टीकडे जातोय हा आपल्यावरती अवलंबून आहे, हा आपल्या स्वभावावरती अवलंबून आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझी मानसिकता हे तुझे भविष्य ठरवेल. कारण की एखाद्या माणसाची मानसिकता कशी असते, एखाद्या माणसाची मानसिकता वाईट असते तर एखाद्या माणसाची मानसिकता चांगली असते. एखादा माणूस वाईट गोष्टीमध्ये सुद्धा चांगली गोष्ट शोधून काढतो, तर एखाद्या माणसाला चांगल्या गोष्टीमध्ये सुद्धा एखादी पण चांगली गोष्ट दिसत नाही. ही आपली मानसिकता आहे. एकासोबत वाईट घडत असेल, एकासोबत वाईट होत असेल, तर त्याला पण चांगल्या नजरेने बघा की आपल्याकडून त्या व्यक्तीला काय मदत होईल. जर एखाद्या वाईट गोष्टीकडे आपण वाईट नजरेनेच बघितले तर ते आपल्याला वाईटच वाटणार, पण एखाद्या वाईट गोष्टीकडे आपण चांगल्या नजरेने त्याबद्दल विचार केला तर त्या वाईट गोष्टीला बदलण्याची ताकद सुद्धा आपल्या मनामध्ये येईल. हेच स्वामींचे विचार आहेत, हेच स्वामींचे शब्द आहेत. स्वतः स्वामी अक्कलकोटात आलेले, स्वतः स्वामी माणसांमध्ये आलेले, स्वतः स्वामी त्यांच्या भक्तांमध्ये आलेले. का? कारण की स्वामी म्हणतात चमत्कार हा घडत नाही, चमत्कार हा घडवून येतो. चमत्कार हा होणार नाही, चमत्कार हा तुमच्यावरती अवलंबून असतो. तुझे आयुष्य, तुला बदलण्याची संधी तुला वारंवार मिळत राहील. हे युग आहे, या युगामध्ये तुला प्रत्येक गोष्ट ही समजत राहील, प्रत्येक गोष्ट तुला शिकावी लागेल आणि प्रत्येक गोष्ट शिकल्यानंतर तुझे आयुष्य हे तुझ्या हातात आहे, तुझे आयुष्य हे तुझ्या हातात आहे. नक्कीच तुझे विचार, तुझे कर्म, तुझे भाग्य हे तुझे आयुष्य बदलणार. तू आज कितीही परमेश्वरासमोर कितीही हात जोड, तू कितीही मंदिरात गेलास, तू कितीही देवासमोर गेलास आणि हात जोडलेस माझे आयुष्य बदल, पण तुझे या आयुष्याच्या खेळामध्ये तुझे कर्म चांगले नसतील, या आयुष्याच्या खेळामध्ये तुझी वागणूक चांगली नसेल, माणूस म्हणून तू माणूस बोलण्याच्या लायकीचा नसशील, तर या कलियुगामध्ये तू कितीही परमेश्वरासमोर हात जोड, तू कितीही देवाचे नमस्कार, पण त्या आयुष्यामध्ये तुला कधीच तुझ्या मनासारखं घडणार नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मनामध्ये आपल्या सुंदरता हवी, मनामध्ये आपल्याला स्वतःचा आदर हवा की मी या कलियुगामध्ये एक माणूस आहे. पण नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आज तुझी वागणूक खरंच तुझे आयुष्य बदलेल. आज हे स्वामींचे विचार खरंच तुझे आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतात. तू फक्त आजचे हे स्वामींचे शब्द दुर्लक्ष करण्याचं चुकूनही प्रयत्न करू नकोस. तू फक्त आजचे हे स्वामींचे विचार दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. वाईट कर्मांचे परिणाम टाळता येत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपण वाईट कर्म करतो, त्याचे परिणाम टाळता येत नाही. त्यामुळे नेहमी चांगले कार्य करा, कारण की धैर्याने कार्य करा, कारण की देव तुमच्या सोबत आहे. आपल्या कार्यात विश्वास ठेवा, कारण एकत्र येणारे श्रम आणि श्रद्धा अनंत आपल्याला आयुष्यामध्ये दरवाजे उघडून देतात, जे की सुखाचे दरवाजे असतात. श्रम आणि नक्की श्रद्धा, तुझे कष्ट आणि तुझी भक्ती हे तुझे आयुष्य बदलेल. स्वामींची भक्ती नेहमी मनात ठेव, नेहमी स्वामींचे विचार मनात ठेव, नेहमी स्वामींचे शब्द, स्वामींचे नाव हे जपत राहा, पण त्यासोबत कष्ट सुद्धा करत राहा बाळा, त्यासोबत कष्ट सुद्धा करत राहा. कारण की या कलियुगामध्ये कोणतीच गोष्ट कधीच कोणाला आयती मिळालेली नाही आणि बऱ्याच लोकांनी ज्या गोष्टीची किंमत केलेली नाही ती गोष्ट त्यांच्याकडून हिसकावून घेतलेली आहे. आणि ज्या गोष्टीसाठी एखादा माणूस वारंवार प्रयत्न केलेला आहे त्याला प्रयत्नांचे फळ नक्कीच स्वामींनी दिलेले आहे, त्याला प्रयत्नांचे फळ नक्कीच परमेश्वराने दिलेले आहे. परमेश्वराचे हेच शब्द आहेत, परमेश्वराचे हेच विचार आहेत की नक्कीच स्वतःला ओळखा. नक्कीच या कलियुगामध्ये स्वतःचे काम कितीही छोटे मोठे असेल, तू आज कोणतेही कार्य करत असशील, ते कार्य भले छोटे असेल, ते कार्य भले मोठे असेल, ते कार्य तुझ्या मनापासून कर. नक्कीच प्रत्येक क्षेत्रामध्ये तुला यश प्राप्त होईल, ज्या क्षेत्रामध्ये तू स्वतःला ओळखून जाशील. नक्कीच हे स्वामींचे विचार तुला यशस्वी ठरवतील, म्हणून चुकून ही दुर्लक्ष करू नकोस. फक्त आज शेवटपर्यंत ऐकून बघ, याच गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील, याच गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील. आता परमेश्वर म्हणतो, जेव्हा जेव्हा एखादा व्यक्ती खचून जातो, जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती रटण्याची वेळ येते, त्यावेळेत परमेश्वर म्हणतो की त्या व्यक्तीने काय करावं. आज तुम्हाला दुःख आहेत ना, ते दुःख तुमच्या आयुष्यात काहून आले, ते दुःख तुमच्या आयुष्यात काहून आले आणि त्या दुःखाचं मार्ग काय आहे, ते मार्ग आपल्याला स्वतःहून विचार करावा लागेल. थोडा वेळ शांत बस आणि त्या मार्ग शोधून काढ. त्या गोष्टीवरती विचार कर, मी चुकलो कुठं, का होऊन माझ्या आयुष्यामध्ये ही गोष्ट घडली. फक्त परमेश्वरांच्या शब्दांवरती विश्वास ठेव. आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरण्यासाठी फक्त आजचा हा स्वामी संदेश आहे, कारण की स्वामींच्या विचारांमध्ये जेवढी ताकद आहे, जे की तुझे आयुष्य पूर्णतः बदलण्याची ताकद ठेवतात. किती काळोखात असलास तरी तुझा दृष्टिकोन चांगला ठेव. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा मार्ग
तुला सांगतो, आयुष्यामध्ये किती थकला असशील, आपल्या यशाच्या मार्गावरती धावत असशील, पण त्यामध्ये अपयशाचा मार्ग तुला सारखे सारखे सापडत असेल, तर फक्त एवढाच लक्षात ठेव, संयम तुझ्यामध्ये पाहिजे, स्वतःवरती विश्वास पाहिजे, परमेश्वरावरती विश्वास पाहिजे. कारण की ज्या व्यक्तीने हे सर्व खेळ रचविलेले आहे, तो व्यक्ती तुझी परीक्षा घेत आहे आणि तोच व्यक्ती तुला पुढे नेणार. कारण की परमेश्वराच्या हातात आहे तुला पुढे नेण्याचं काम. फक्त परमेश्वर बघत असतो हा माणूस त्या लायकीचा आहे का. आयुष्याला थकून जाऊ नकोस. कारण की बऱ्याच स्वामी भक्तांना मी पाहिलेले आहे, ते स्वामी भक्त आपल्या आयुष्यामध्ये संयम ठेवला, कठीण वेळामध्ये सातत्याने काम करत राहिले आणि आज यशाच्या मार्गापर्यंत गेले. आता अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे, प्रत्येक गोष्टीमध्ये जर तुला पुढे जायचं असेल, आयुष्याच्या या खेळामध्ये जर तुला पुढे जायचं असेल, नक्कीच एकच मार्ग तुला पुढे नेऊ शकतो. दुसऱ्यांचं चांगलं बघ. कोणी दुसरा आपल्या पुढे जात असेल तर त्याला शाबासकी दे आणि स्वतःमध्ये काय कमी आहे ते बघ आणि त्यांनी काय केले त्यासाठी ते बघ. आणि तेव्हा तू फक्त एवढेच ठरव की मला पण त्याच्यासारखी करायची आहे किंवा त्याच्याहून जास्त काहीतरी करायचे आहे. तुझ्यामध्ये जे काही कमी आहे ते शोधून काढ. आज तू या ठिकाणी चुकलेला आहेस, आज तू त्या ठिकाणी चुकलेला आहेस, ते का चुकलास ते शोधून काढ. 5 मिनिटे बसून शांततेने विचार कर की नक्की मी चुकलो कुठे. आज मला हे दुःख सहन करावे लागतायत, पण यासाठी माझी चुकी कुठे झालेली आणि त्या चुकीतून आपण मार्ग कुठून काढणार आणि प्रत्येक मार्ग तुला स्वामीच दाखवणार. येणाऱ्या आयुष्यामध्ये जसा जसा तुझा अनुभव वाढेल तसा तसा तुला परमेश्वराच्या शक्तीची जाणीव होईल. आणि नक्कीच अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे दृष्टिकोन. तुझा दृष्टिकोन, एखाद्या व्यक्तीकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, एखाद्या मार्गाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुझ्या यशाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुझ्या अपयशाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुला परमेश्वराला बघण्याचा दृष्टिकोन कोणता आहे. कारण की तू जे करतोस तेच तुला भेटतं. तुझे जे विचार आहेत तेच तुला परत भेटणार आहेत. परत फेड्यामध्ये तुला प्रत्येक गोष्ट सुधारावी लागणार आहे. फक्त दृष्टिकोन महत्वाचा आहे. तुझा दृष्टिकोन कसा आहे लोकांना घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे परमेश्वरांना घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे मेहनतीला घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे यशाला घेऊन. या सर्व गोष्टी दृष्टिकोनावरती अवलंबून असतात. दृष्टिकोन म्हणजे एखाद्या गोष्टीकडे तू कोणत्या नजरेने बघत आहेस. एकच गोष्ट आहे, जी गोष्ट एकाला वाईट वाटते एकाला चांगली वाटते. ती गोष्ट एक जण वाईट नजरेने बघतोय आणि एक जण चांगल्या नजरेने बघतोय. म्हणजे वस्तू एकच, पण त्याला बघणारे डोळे दोन, त्याला बघणारे दृष्टिकोन वेगळे. पण जेव्हा तू तुझी दृष्टिकोन सुधारशील, प्रत्येक गोष्टीमध्ये तू चांगलंच काही ना काहीतरी शोधून काढशील, तेव्हा आयुष्यामध्ये यशस्वी ठरशील. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. कारण की दृष्टिकोन हेच तुला आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवून टाकणार आहे. कारण की एखाद्या व्यक्तीकडे बघण्याची नजर चांगली असावी. वाईट असेल तरी सुद्धा त्या वाईटामधून छोट ना काहीतरी चांगलं काढावं. कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी चांगलं असतंच. आता आणखीन एक गोष्ट, आयुष्यामध्ये पुढे जायचं आहे, नुसतं स्वामींसमोर हात पसरून काही भेटणार नाही. पण एकच आहे की स्वामींची भक्ती करते, स्वार्थाने करू नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी परमेश्वराला भुलावू नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी स्वामींचे नाव मुखी घेऊ नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी स्वामींजवळ जाऊ नकोस. स्वार्थ हा अत्यंत मोठा दुश्मन आहे माणसाचा. स्वार्थ आणि राग या दोन गोष्टी कधीही तुझ्या आयुष्यात येऊन देऊ नकोस. कारण की अत्यंत वरती गेलेला माणूस अत्यंत खाली पडताना मी पाहिलेला आहे आणि खालचा माणूस झटपट वरती जाताना मी पाहिलेला आहे. ज्या माणसाकडे जे काही आहे त्यामध्ये आनंदी राहा. आणखीन मिळवायचा प्रयत्न कर, पण त्या गोष्टीचा स्वार्थ ठेवू नकोस. आणखीन मिळवण्याचा प्रयत्न करीत राहा, पण त्या गोष्टीचा स्वार्थ ठेवू नकोस. कारण की ज्या गोष्टीमध्ये स्वार्थ लपलेला असतो त्या गोष्टीमध्ये कधीही अपयशच मिळते. त्या गोष्टीमध्ये कधीच आपल्याला काहीच मिळत नाही. आणि स्वार्थ हा सर्वात मोठा दुश्मन आहे माणसाचा. आणि त्यानंतरचा दुश्मन म्हणजे राग. माणसाला नष्ट करून टाकणारा राग, छोट्या छोट्या गोष्टींमधून येणारा राग, मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये तयार होणारा राग, माणसाला नष्ट करून टाकणारा राग.
परमेश्वराने सर्वप्रथम सांगितलेलं आहे, जो माणूस शांत असतो, शांत बसून सर्व काही बघतो, ज्या ज्या गोष्टी आज तुला सांगत आहे त्या त्या गोष्टी तुझ्यासाठी महत्वाच्या आहेत, तुझ्या विचारांसाठी महत्वाच्या आहेत, तुझ्या कृत्यांसाठी महत्वाच्या आहेत. या महत्वाच्या गोष्टी दुर्लक्ष करू नकोस. आणि येणारे व्हिडिओ हे अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत, म्हणून चुकूनही येणारे व्हिडिओ दुर्लक्ष करू नकोस. चॅनलला सबस्क्राईब करून ठेव. आता स्वामींनी जेव्हा जेव्हा सांगितले आपल्याला आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर फक्त एकच मार्ग आहे, ते म्हणजे आपल्याला आपल्या परिश्रमाची जाणीव पाहिजे. आज आपण जे काही कष्ट करतो त्या कष्टाची जाणीव पाहिजे. आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला जाणीव ठेवणं महत्वाचं आहे. कारण की आज भले मोठे माणसं जमिनीवरती पडायला वेळ लागली नाही आणि जमिनीवरची माणसं आकाशात उडण्यासाठी वेळ लागली नाही. या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. वेळ ही सर्वांची बदलते, वेळ ही सर्वांची येते. वेळेची किंमत करायला शिका. वेळ तुमची किंमत करेल आणि एक दिवशी अशी वेळ येईल ज्यावेळी तुम्हाला कधीही कोणी रोखू शकणार नाही. आज मी बरेच स्वामी भक्तांच्या अनुभवावरून सांगतो. बरेच स्वामी भक्त मला सांगतात की माझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहेत, माझ्या आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत, मी वारंवार प्रयत्न करतोय आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा, वारंवार प्रयत्न करते काम करण्याचा, पण मला कोणत्याही प्रकारचे काम मिळत नाही, मला कोणत्याही प्रकारची सफलता मिळत नाही, आयुष्यामध्ये सुखी राहता येत नाही. मी स्वामींचे कधीपासून भक्ती करतोय, स्वामींचे कधी असून नाव जप करतोय, स्वामींचे रोज नामस्मरण करतो, पण आज माझ्या आयुष्यामध्ये ही अवस्था का? कारण की मी स्वामींची भक्ती करतोय, स्वामींची श्रद्धा करतोय, तरी सुद्धा आज माझ्या आयुष्यामध्ये ही अवस्था आहे. तर या गोष्टी तुम्हाला समजावून सांगणार आहे की ज्या वेळेस आपल्याला असे वाटेल, ज्या वेळेस आपल्या मनाला असे वाटेल की स्वामी माझ्या सोबत नाही, मी माझ्या आयुष्यामध्ये वारंवार प्रयत्न करतोय, तर फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा. एक बाई आहे, जी बाई मागच्या 30 वर्षापासून स्वतःशी लढत आहे, स्वतःच्या परिस्थितीशी लढत आहे. ज्या वेळेस तिला तिचा पती सोडून गेला, ज्या वेळेस तिला तिचा मुलगा सोडून गेला, त्यानंतर ती बाई रस्त्यावरती एकटी राहिली, स्वामींचे जप करत राहिली, कामधंदे शोधत राहिली. त्यानंतर 30 वर्षानंतर तिने तिच्या प्रयत्नाने आज स्वतःचे कुटुंब चांगले केले, आज स्वतःचे जीवन संसार चांगले केले. म्हणजे ह्यालाच म्हणतात मेहनत, ह्यालाच म्हणतात संयमता. म्हणजे एकाच दिवसात काहीच होणार नाही, एका दिवसात काहीच होणार नाही. तुझी परीक्षा चालू आहे, तुझी वेळ चालू आहे, या वेळेची किंमत कर, ती परीक्षाची जाणीव करून घे आणि आयुष्यामध्ये कधी थांबू नकोस, आयुष्यामध्ये कधीही पाठी वळून बघू नकोस. तू ज्या मार्गावरती आहेस तो मार्ग एकदा तपासून घे की तो मार्ग बरोबर आहे का, तो मार्ग योग्य आहे का. जर योग्य मार्ग वाटत असेल तर त्या मार्गावरती चालत राहा. काम कोणतेही छोटे मोठे नसते, काम कोणतेही छोटे मोठे नसते. प्रत्येक क्षेत्रामध्ये माणूस यशस्वी ठरतो, फक्त तुम्हाला त्या गोष्टीचा विचार करायला हवा. आयुष्यामध्ये या सर्व गोष्टी तुम्हाला समजणार आहेत, पण या सर्व गोष्टींचा अनुभव जवळपास प्रत्येक माणसाला आहे. पण ज्या गोष्टीचा तुम्हाला अनुभव सुद्धा नाही त्या गोष्टी सुद्धा आजच्या या स्वामी संदेशामध्ये समजणार आहेत. म्हणून चुकूनही आजच्या या गोष्टी दुर्लक्ष करू नका. स्वतः स्वामींनी सांगितलेले आहे कलियुगामधील कथा, स्वतः स्वामींनी सांगितलेले आहेत कलियुगामधील रहस्य. कारण की सध्याच्या वेळेमध्ये कोणीच कोणाला विचारत नाही, तर एका आईला एक पोरगा सुद्धा विचारत नाही. या कलियुगाची ही जादू आहे, या कलियुगाचा हा कमाल आहे की या कलियुगाचे हे दुःखद गोष्ट आहे, जी गोष्ट प्रत्येकाच्या मनाला लागते. कारण की स्वतःची मूल बाळ सुद्धा एकत्र राहिलेले नाही. या कलियुगामध्ये सर्व काही पैसा झालेला आहे. फक्त एकच लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर पैशांकडे कधीच बघू नका, पैशांकडे कधीच बघू नका. कारण की